आजच्या वेबिनारला सुरू करण्यापूर्वी संकल्प फाउंडेशनच्या कार्याविषयी एक थोडक्यात माहिती देतो. आमचं एन-जी-ओ गेले 12 वर्ष झाले महाराष्ट्रातील विविध भागात ऑफलाईन तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून पूर्ण देशभर कार्यरत आहे. आमचं एन-जी-ओचं मुख्य तत्व हे महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एन-जी-ओ काम करत आहे. गेल्या 12 वर्षात आम्हाला जे काही समाजासाठी विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. आमचं एन-जी-ओ जलसंधारण, ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण अ, या विविध क्षेत्रात काम करतात आणि हे सगळं करत असताना जे पण काही अनुभव आले त्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप इथं निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है। प्राण कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनार सीरीज सुरू केली ऑगस्ट 2020ला. त्यात मग ग्रामीण रोजगार असेल, शेतीच्या विविध पद्धती जसं मिलेट्स फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, योगिक फार्मिंग यासोबतच कोविडमध्ये जे लोकांना स्क्रीनची सवय लागलेली होती, की टीव्हीची स्क्रीन असेल, मोबाईल, कॉम्प्युटर त्यावर कंट्रोल कसा करायचा यासाठी आम्ही पॅरेंट्स आणि स्टुडंट्ससाठी वर्कशॉप घेतले ऑनलाईनच्या माध्यमातून. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. यासोबत काही सामाजिक विषय जसं विश्वशांती असेल, जलसुरक्षा, आरोग्य यांच्या पण ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही वेबिनार्स घेतले. हे सगळं करत असताना कुठेतरी जाणवत होतं, की आपण या व्यतिरिक्त संवादात्मक काही प्रकल्प सुरू करू शकतो का? खूप चर्चा केल्यानंतर आमच्या मुख्य मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाने 15 ऑगस्ट 2022 जो की आपल्या भारताचा 75वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन होता. त्या दिवशी संवाद सारथी या व्याख्यानमालेला सुरुवात केली. ती सुरू करताना जाणवलं, की जे पण
या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश होता की अपंग व्यक्तींना या ठिकाणी बोलवलं जावं, आमंत्रित केलं जावं. का बोलवायचं? तर त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो जीवन जगताना. मग ते आपलं जीवन जगताना आपल्याला कमी ओळखून त्यावर मात कशी करतात, यासोबत ते त्यांच्यातल्या उणिवा शोधून आपल्या लाईफचं बॅलन्सिंग कसं करतात आणि जेव्हा शिक्षण घेताना असेल, करिअरमध्ये असेल, समाजात वावरताना असेल, सामाजिक कार्य करताना, खेळाच्या क्षेत्रात जेव्हा ते जगत असतात, तर ते स्वतःला कसं जुळवून घेतात यासाठी या का व्याख्यानमालेची सुरुवात उपकार केली. आणि हे सगळं करत असताना आतापर्यंत 169 वेबिनार झाले. त्यात महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक असेल, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, गोवा, दिल्ली येथील देखील महानुभाव येऊन गेले. यासोबत महाराष्ट्रातले 36 पैकी 30 जिल्ह्यातले आणि त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रात अगदी मास्टर ब्लास्टर असणारे या ठिकाणी महानुभाव येऊन गेले. आम्हाला प्रत्येक वेळेस जेव्हा संवाद सारथीत नवीन महानुभाव येत असतात, त्यावेळेस त्यांच्याकडून नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात आणि त्या इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळते. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्ता माननीय सुप्रिया यादव यांचा परिचय करून देण्यासाठी अंजली सूर्यवंशी मॅडमला विनंती करते आणि पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत करतो. स्वागत आहे भावनाताई. धन्यवाद. थँक यू सो मच विशाल सर. संकल्प फाउंडेशन सामनेर यांच्या वतीने आयोजित संवाद सारथी या प्रेरणादायी वेब संवाद उपक्रमातील आजचे 170वे पुष्प आपल्यासाठी गुंफताना आम्हाला अत्यंत आनंद व अभिमान वाटत आहे. संवाद सारथी हे केवळ संवादाचं व्यासपीठ नाही, तर संघर्ष, संवेदना, जिद्द आणि आत्मविश्वास यांचं सजीव दर्शन घडवणारा एक प्रेरणास्रोत आहे. आजच्या या पुष्पासाठी आपल्या अपंगत्वावर जिद्द, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाच्या बळावर मात करत व्यावसायिक तसेच सामाजिक सेवा क्षेत्रात स्वतःची एक वेगळी, सशक्त आणि प्रेरणादायी ओळख निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याच्या रहिवासी माननीय सुप्रिया विठ्ठल यादव या आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी लाभल्या आहेत. हे खरं तर आपलं भाग्यच म्हणावं लागेल. आजच्या या संवादासाठी ज्या वक्त्यांचा परिचय मला करून द्यायला खूप आज आनंद होत आहे, कारण त्या केवळ अभ्यासू, कर्तृत्ववान आणि संवेदनशील व्यक्तिमत्व नाहीत, तर माझ्या आयुष्यातील एक अत्यंत जिवलग, विश्वासू आणि सातत्याने प्रेरणा देणारी मैत्रीणसुद्धा आहे. सुप्रिया विठ्ठल यादव यांच्यासोबतची माझी मैत्री केवळ एक नातं नाही, तर संघर्ष समजून घेणारी, दुःखात आधार देणारी आणि यशात मनापासून आनंद मानणारी एक अखंड प्रवास आहे. तसंच आमच्या मितवा टीममध्ये देखील सुप्रिया नेहमीच एक सक्रिय, जबाबदार आणि विश्वासार्ह साथीदार राहिल्या आहेत. कोणतंही काम असो किंवा कोणाचीही अडचण असो, त्या शांतपणे, प्रामाणिकपणे आणि मनापासून साथ देणाऱ्या मैत्रीण आहेत. सुप्रिया यांना लोकोमोटो दिव्यांगत्व असून सध्या त्या PGDCMH पोस्ट ग्रॅज्युएट अँड मेंटल हेल्थ हा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि माणसांच्या भावविश्वाशी नातं जोडणं हेच त्यांच्या अभ्यासाचं आणि जीवनदृष्टीचं केंद्र आहे. त्या केवळ शिक्षण घेत नाहीत, तर माणूस म्हणून माणसाला समजून घेण्याची संवेदनशील कला आत्मसात करत आहेत. बुद्धिबळ हा त्यांचा आवडता खेळ असून कविता लेखन, गायन, नृत्य, कला त्यांच्या सर्जनशील, संवेदनशील आणि सकारात्मक मनाचं सुंदर प्रतिबिंब देखील आहे. यासोबतच त्यांनी कॅनव्हा ॲडव्हान्स आणि सोशल मार्केटिंग
हे व्यावसायिक कोर्स देखील यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. विशेष अभिमानाची बाब म्हणजे त्यांनी एक दिवसीय रायफल शूटिंग, ट्रॅकिंग तसंच 3 किलोमीटर मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करून पुन्हा एकदा हे ठामपणे सिद्ध केलं आहे की मर्यादा या शरीराच्या नसतात, मर्यादा असतात त्या केवळ मनाच्या. एक मैत्रीण म्हणून सांगायचं झालं तर सुप्रिया या अत्यंत सकारात्मक, संवेदनशील आणि इतरांच्या यशामध्ये मनापासून आनंद मानणाऱ्या व्यक्ती आहेत. अडचणी आल्या तरी त्या थांबत नाहीत. त्या स्वतःला सतत घडवत राहतात, पुढे जात राहतात आणि इतरांना देखील सोबत घेऊन चालतात. म्हणून त्या आमच्या मितवा टीमसाठीच नाही तर अनेकांसाठी एक जिवंत प्रेरणास्थान देखील आहेत. आजच्या या संवाद सारथी वेब संवादामध्ये सत्रात त्या सुप्रियाचं कार्य, प्रेम या अत्यंत अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी विषयावर आपल्याशी मनमोकळा संवाद साधणार आहेत, जो निश्चितच आपल्याला विचार करायला, आत्मविश्वास वाढवायला आणि जीवनात पुढे जाण्यास नवी ऊर्जा देईल. सुप्रिया, तू चालतेस तेव्हा रस्ता स्वतः मार्ग शोधतो. तू थांबत नाहीस म्हणून अडथळेही गप्प होतात. शरीरावर मर्यादा असू शकतात, पण तुझ्या मनाला आकाशही कमी पडतं. जिद्द तुझी श्वासासारखी सोबत करते. आत्मविश्वास तुझा सावलीसारखा पुढे चालतो. प्रेम हेच तुझं कार्य आणि माणूस हेच तुझं ध्येय. चला तर मग मनापासून स्वागत करूया सुप्रिया यादव हिचं. नमस्कार सगळ्यांना. अंजली मॅडम, खूप सुंदर परिचय करून दिल्याबद्दल आणि मी पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांचे स्वागत करतो आणि आजच्या वक्ता माननीय सुप्रिया यादव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं जीवन प्रवास आमच्यासोबत शेअर करावा आणि निश्चितच यातनं आम्हाला नाही तर ऑनलाईन असणाऱ्या सगळ्यांना प्रेरणा मिळेल. खूप खूप स्वागत आहे मॅडम तुमचं. धन्यवाद सर. नमस्कार सगळ्यांना. आणि पहिल्यांदा तर अंजली, खरंच खूप खूप छान असं म्हणजे माझी ओळख करून दिल्याबद्दल खूपच छान करून दिलीस. इतकं काही मोठं व्यक्तिमत्व आहे असं मला नाही वाटत. आणि खरं तर संकल्प फाउंडेशनचे मी खूप खूप आभार मानते सर्वप्रथम, की असा प्लॅटफॉर्म एक दिलाय की ओळख करून द्यावी असा. कारण खूप काही करतो आपण, पण त्याची ओळख बाकीच्यांनाही होत नाही. पण तुम्ही असं एक प्लॅटफॉर्म करून दिल्याबद्दल तुमचं खरंच खूप मी आभारी आहे. माझं नाव सुप्रिया विठ्ठल यादव. मी पुण्यामध्येच राहते. अ, पूर मी तर माझी जर्नी चालू करायची तर मी लहानपणापासूनच सांगेल की मी लहान होते त्यावेळी आम्ही एकदम खेडेगावात राहत होते मी. अ, डोंजे अशा गावामध्ये, जो सिंहगड पायथ्याशी हे गाव आहे. आणि तिथे कुठलीही सोय नव्हती, म्हणजे गाड्यांची म्हणा, वाहनांची म्हणा, जास्त काही नव्हती. बसेस वगैरे नव्हत्या त्यावेळेस जास्त. अ, मी जेव्हा लहान होते 4 महिन्यांची, त्यावेळी अ, पहिलं पोलिओचा जो डोस असतात तो पहिला डोस झाला होता. आणि ते घेतल्यानंतर मला ताप वगैरे आला होता. तर त्या खूप इतका ताप होता की आजूबाजूच्या दवाखान्यांमध्ये, एकतर हॉस्पिटल तिथे नव्हते, छोट्याशा दवाखान्यामध्ये घेऊन गेले होते. पण तिथे काही झालं नाही गोळ्या औषधाने, म्हणून मग पुण्यामध्ये नेलं होतं. आणि पुणे सिटी म्हणजे जे हॉस्पिटल आहे ते जवळजवळ 2-2.5 तास लागायचे तिथपर्यंत जायला. तर तिथे घेऊन गेल्यानंतर मग त्यांनी बघितलं ताप खूप आहे. आणि ते खरं तर लहान मुलांचे स्पेशालिस्ट होते डॉक्टर. तर त्यांनी फक्त पाहिलं आणि डायरेक्टली इंजेक्शन दिलं. तर ते इंजेक्शन दिल्यानंतर मग घरच्यांनी घेऊन आले परत 2-2.5 तास घरी यायला. घरी आल्यानंतर पण मी 4-5 दिवस तापामुळे झोपले नव्हते, रडत होते सतत. त्याच्यामुळे आणल्यानंतर मी एकदम शांत झाले होते, झोपले होते. तर घरच्यांना पण वाटलं की हा, इंजेक्शनचा प्रभाव झालाय, व्यवस्थित होईल आता, ताप पण उतरेल.
म्हणून सगळ्यांनी म्हणजे आई वडिलांनी खरं तर शांत झोपली असेल म्हणून त्यांनीही लक्ष दिलं नाही. त्याच्यात पण 4-5 तास झोपले होते मी, म्हणून त्यांना पण शांत होतं की हा झोपू दे, इतका वेळ झोपली पण झोपू दे, 2-3 दिवस झोपली नसेल. नंतर आजी माझी गावी गेली होती. ती आल्यानंतर आल्या आल्या मला बघायला आली, की तिला पण माहित होतं ती फिरायला काहीतरी देवदेव करायला गेलेली. त्यावेळी मी ताप होता आणि ती आल्यानंतर मग तिने पहिल्यांदा विचारलं की बाळाचा ताप गेलाय का, तर ते आईने सांगितलं नाही, छान झोपले, 2-3 तास झाले, म्हणून ती बघायला गेली. तिने उचललं हातात, तर जेव्हा हातात उचललं डोळे फक्त उघडे होते, पण हात पाय पूर्ण थंड पडले होते आणि पूर्ण अ, खाली कोसळले होते पाय हात कुठेच, म्हणजे त्याच्यात काही ताकद वगैरे काही नव्हतं. अ, तर ती ती म्हटली हे असं काय झालंय, म्हणून ती पण घाबरली आणि थोड्या वेळाने तर डोळे पण पांढरे झाले होते. मग तसंच त्यांनी परत त्याच दवाखान्यात घेऊन गेले. पण त्याला परत 2-3 तास गेले जाण्यात, तिथे पोहोचण्यात. मग त्यांना डॉक्टरांना कळालं, मग त्यांनी डायरेक्टली पुणे हॉस्पिटलला ऍडमिट करायला लावलं आणि तिथे ट्रीटमेंट चालू केली. पण तोपर्यंत घरच्यांना काहीही माहित नव्हतं की काय झालंय किंवा कशामुळे झालंय. तर मग नंतर त्यांनी ट्रीटमेंट झाली. एक 7-8 दिवस ऍडमिट केलं. मग जवळजवळ महिनाभर मी तिथेच ऍडमिट होते. त्यानंतर त्यांनी सांगितलं की पोलिओ झालाय आणि डॉक्टरांनी अर्थातच म्हणजे ते काही स्वतःवर काही घेतलं नाही, हा आजार असतो होतो असं म्हणून मग ते झालं. आणि त्याच्यानंतर घरच्यांनी पण काही ऍक्शन घ्यावी किंवा असं काही मध्यमवर्गीय कुटुंबातली मी असल्यामुळे अ, असं काहीच नव्हतं की त्यांना एकतर बाळाला काय झालंय हेच. आणि मी जवळजवळ 7 वर्षांनी त्यांना झालेलं पहिलं अपत्य होतं, म्हणून त्यांना की मूल झालंय आणि आता असं काय झालंय, त्याच्यामुळे ते त्याच गोष्टीमध्ये होते. म्हणून तसं काहीच ऍक्शन घेणं किंवा काही झालं नाही. मग आणल्यानंतर जेव्हा घरी आल्यानंतर सगळ्या गावामध्ये पण कळालं की असं काहीतरी झालंय. तर बऱ्याच जणांनी सल्ला दिला होता की ह्या मुलीला आत्ताच मारून टाका किंवा कारण काही होणार नाहीये हिचं. पुढे तुम्हाला पण त्रास, तिला पण त्रास. तर त्यावेळी माझी आजी खूप ठामपणे त्या लोकांना भांडली होती की नाही, तुमच्या घरी येतोय तर आम्ही सांभाळू, आमच्या घरी जसं असेल तसं वाढवू, सांभाळू. आणि तिच्या ठाम निर्णयामुळे खरं तर तिच्यामुळेच आहे मी आज इथे. ती ठामपणे पाठीशी होती माझ्या उभी. त्यानंतर मग खरं तर बरेच त्यांनी ट्रीटमेंट केली, कुठे कुठे दवाखान्यात घेऊन गेले आई वडील, जिथे सांगतील तिथे घेऊन जायचे, मालिश सगळं सगळं झालं. मग जेव्हा मला कळायला लागलं की 5-6 वर्षांची असताना, त्यावेळेस ऑपरेशन पण झालं माझ्या पायांचं. पण त्याने पण कॅलिपर्स घालून मी थोडी थोडी चालत होते, पण नंतर ते कंटिन्युटी नाही राहिली, तर ते पण नंतर गॅप पडला, नाही झालं, मग त्याने पण काही फरक पडला नाही. मग त्यावेळी कळायला लागल्यावर प्रश्न पडायचा की अरे आपण बाकीच्यांसारखं उठू का नाही शकत आहे, उभा का नाही राहू शकत आहेत. पण एक होतं की अ, आतूनच काही गोष्ट होती की काय मला माहित नाही. पण जेव्हा निगेटिव्हिटी माझ्यात येते ना, तेव्हा मला लगेच मी दुसरा विचार करते की अरे ठीक आहे ना, मग आता मी काय करू शकते. तर मी खेळले खूप आहे. म्हणजे जे काही खेळ मुलं उभं राहून खेळायचे ते मी खाली बसूनच खेळायचे. म्हणजे आंधळी कोशिंबीर पासून काही विषमृत अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या लहानपणाचे खेळ होते, त्या सगळ्या गोष्टी मी खेळलेल्या आहेत बसूनच. आणि त्यावेळेस पण मला असं लहान मुलांमध्ये ते जाणवलं नाही की अरे हा हिला चालता येत नाही, हिला घेऊ नका असं. जेवढं जेवढं माझं फ्रेंड सर्कल होतं गावातल्या मुलांचं, तिथे नाही मला तसं जाणवलं. त्याच्यामुळे खूपदा तर नाही असं वाटलं की हा आपण काहीतरी वेगळे आहोत किंवा काय. खेळ वगैरे मी भरपूर खेळले, जसे बसून खेळता येतील असे. त्यावेळेस बसूनच सगळीकडे फिरायचं इकडे तिकडे. पण त्या काळामध्ये एकतर गरीब घरातली म्हणजे मध्यम वर्गीय कुटुंबातली असल्यामुळे घर एकदम शेणाचं होतं, साधं होतं. त्याच्यामध्ये
मुलींना ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो की लहानपणी काही वाटत नाही, पण जेव्हा आपण थोडं मोठं मोठं व्हायला लागतो तर बाथरूम वगैरे घरात जर असेल तर त्या गोष्टी बऱ्या पडतात. पण ह्याच नसतील, बेसिक गोष्ट आहे, पण त्या गोष्टी सांगायला पण काही म्हणजे बोलत नाहीत, उघडपणे बोलायला आवडत नाही आपल्याला. आणि त्या गोष्टी नसल्यावर खूप त्रास होतो. त्या गोष्टीचाच मला खरं तर खूप हे व्हायचं की मोठं झाल्यानंतर मग ते तिथेच कुठेतरी काहीतरी सोय करून बाथरूमचं वगैरे त्या सोयी करणं, हे करणं. पण मग नंतर मी जवळजवळ 9वीत असल्यानंतर माझं घर बांधलं. आणि त्यावेळी मग जे बाथरूम टॉयलेट घरामध्ये झालं, त्यावेळी तेव्हा मला वाटलं की हा, आता म्हणजे मी डिसेबल आहे की नाही हे मला जाणवलं नाही. कारण त्यानंतर ती एकच गोष्टी खूप म्हणायला लागायची की असं होतंय आपल्या बरोबर, मग घरच्यांना ते करावं लागतंय. मग बाकी तर सगळ्या गोष्टी माझं मी जसं होईल तसं माझं मी करायला लागायचे. आणि जेव्हा तुम्ही ते चालू करा. जेव्हा जेव्हा मी म्हणजे जे डिसेबिलिटी पोलिओ झालाय असं सांगितलं होतं, त्यावेळी डॉक्टरांनी असं पण सांगितलं होतं की जर 5 मिनिटं उशीर झाला असता आणायला तर डोळ्यांवर पण मेंदूवर पण परिणाम झाला असता. अ, तर ते एक माझं सुदैव म्हणता येईल की त्या गोष्टी झाल्या नाही. आणि शाळेमध्ये वगैरे मी 10वी पर्यंत शाळेमध्ये गेले. गावात शाळा होती. तर पण 4थी पर्यंत जेव्हा दुसऱ्या एका शाळेत टाकलं होतं आणि ती शाळा 2 किलोमीटर लांब होती, तर तिथे माझी आजी मला पाठीवर घेऊन जायची. काय बऱ्याच वेळा कडेवर घेऊन जायची, पण आजी मला पाठीवर तितक्या लांब घेऊन जायची. नंतर नंतर तिला जमत नव्हतं. जसं जसं थकत होती. मग त्यानंतर मग गावातल्या शाळेत माझं शिक्षण चालू झालं. आणि मग 7वी पर्यंत शाळा होती तिथे. पण तिथे पण मग पाठीवरच घेऊन जाणं, उचलून घेऊन जाणं ह्या गोष्टी होत्या. व्हीलचेअर वगैरे अशा काही गोष्टी असतात हेही त्या माहीत नव्हतं. मग मी जवळ 5वी मध्ये गेल्यानंतर एका म्हणजे मुंबईमध्ये काही नातेवाईक आहेत, त्यांनी सांगितलं की व्हीलचेअर हा प्रकार असतो, त्याच्यावरून तुम्ही घेऊन जाऊ शकता. मग त्यावेळी मुंबईला आम्ही गेलो होतो सह्याद्री हॉस्पिटलमध्ये. अ, मला एक पहिली व्हीलचेअर त्यांनी तिथे दिली होती. मग त्यावेळी त्या व्हीलचेअरवरून मग माझा प्रवास चालू झाला होता. तेव्हापासून तर मग ढकलतच घेऊन जायचे, पण मला वाटायचं की हा, उचलण्याचा त्रास त्यांचा कमी झालाय, त्याच्यामुळे मला थोडंसं तरी बरं वाटायचं. पण पावसाळ्यामध्ये गावात असल्यामुळे पावसाळ्यात असं व्हायचं की चिखल खूप व्हायचा आणि त्या चिखलामध्ये ती व्हीलचेअर रुतायची, ते ढकलत नेणं, कधी कधी ते पडायची. मग शनिवारच्या शाळेमध्ये जाताना तर खूप वेळा ती व्हीलचेअर उलटी व्हायची, मग चिखलात पडायचं. पुन्हा मग ते हातपाय धुवून परत तसंच शाळेत जायचं. ह्या गोष्टी पण खूपदा झाल्या. रस्ते व्यवस्थित नव्हते. शाळेमध्ये पण बसायला तशी व्यवस्था नीट नव्हती, पाणी तिथून गळायचं. बाकीची मुलं खालनं यायची, तर खाली बसायला पोतं वगैरे असायचं. बाकीच्या मुलांना ते ओलं झालं की ते उभे राहायचे, पण मला त्याच ओल्यामध्येच बसावं लागत होतं. शाळेमध्ये पण हाच प्रॉब्लेम यायचा टॉयलेटचा, कारण शाळेत बाथरूम वगैरे काही नव्हतं. ह्या पण गोष्टी मी खूप मग तेव्हापासून मला कंट्रोल करायची सवय लागली की सकाळी जे कंट्रोल करायचं बाथरूमला जाणं, तर ते संध्याकाळपर्यंत परत घरी गेल्यानंतरच. मग त्या गोष्टी करत करत मी 10वी पर्यंत शिक्षण माझं झालं. 10वीत मी वर्गामध्ये दुसरे आले होते. आणि त्यानंतर मग पुढे काय, आता पुढचं पण काही माहीत नव्हतं की 11वी 12वी मध्ये कुठलं कॉमर्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं, अशी काही साईट्स असतात, काही माहीत नव्हतं. जवळच एक कॉलेज होतं, पण जाण्या येण्याचा प्रॉब्लेम होता. म्हणून त्यांना रिक्वेस्ट करून घरूनच फक्त अभ्यास करायचा आणि 11वी 12वीला परीक्षेला जायचं असं ठरवलं होतं. मग तिथे अकाउंट होता आणि आर्ट्स होतं. तर सगळे त्यावेळी असं होतं की आर्ट्स करून काय करणार, पुढे काय करू शकत नाही, काहीतरी करायला पाहिजे, कॉमर्स घेऊयात. कॉमर्स हा विषय फक्त माहीत होतं की कॉमर्स आहे, पण त्याच्यामध्ये काय असतं किंवा कसं असतं कोणी सांगायला नव्हतं, कोणी शिकवायलाही नव्हतं, क्लासेस नव्हते. अ, आणि माझ्या बरोबरीच्या ज्या मुली होत्या, तर त्यांनी पुढे कॉलेज ठेवलं. एक 2-3 मुली ज्या पास झाल्या होत्या,
त्याच्यामुळे माझ्यासोबत असं कोणी नव्हतं की त्या कॉलेजला जातील किंवा मला सांगतील, मला शिकवतील. मग मी जसा माझ्या हिशोबाने होईल मग तसा अभ्यास चालू ठेवला होता, फक्त पुस्तक वाचून किंवा काय. अशा प्रकारे मी 12वी कंप्लीट केली माझी. आणि त्याच्यानंतर मग चेंज करता येत होतं. त्यानंतर मी आर्ट घेऊ शकले असते. पण एक आतला हट्टीपणा, जिद्दीपणा म्हणतो ना आपण, ते नाही आता घेतलंय ना, मग हेच मला ग्रॅज्युएशन मला याच्यातच करायचंय. कितीही डिफिकल्टीज येऊ दे किंवा काही होऊ दे, मला यातच कम्प्लीट करायचंय. आणि असं करून मग मी ग्रॅज्युएशन पण कॉमर्स साईडमध्येच केलं. खूपदा असं झालं की येत नाहीये किंवा काय, पण तसंच काही पुस्तक वाचून, गाईड वाचून हे करून मी अकाउंट हा विषय पण शिकले. पण त्या काळामध्ये मी इतक्या जिद्दीने करत होते, पण अडथळे काही माझा पाठ सोडत नव्हते. कारण युनिव्हर्सिटीमध्ये मी एक्सटर्नलच एक्झाम म्हणजे परीक्षा देत होते, एक्झाम देत होते. त्याच्यामुळे तिथे बऱ्याच वेळा असं व्हायचं की नंबर माझा वरच्या मजल्यावर लागलेला असायचा. तर मग ते खाली व्यवस्था करायचे की खालीच असू द्या. पण मग त्यावेळी काय व्हायचं, म्हणजे जिथे ज्या रूम मध्ये माझा नंबर लागलाय तिथे जे एक्झामिनेशनला सर असायचे, तर ते सही करायला येतच नव्हते खाली. आणि अर्धा तास एक्स्ट्राचा दिल्यामुळे अर्धा तास थांबायला पण कोण नसायचं, तयार नसायचं. मग त्याच्यामुळे ती सही पण कधी कधी पेपरवर व्हायची नाही. तर असं माझं 3 वेळा असं झालंय की मी परीक्षा देऊनही माझी अबसेंटी लागली 1-2 विषयांमध्ये. मला पुन्हा पुन्हा परत ते वर्ष तर वाया जायचं. जायला यायला खरं मी जसं सांगितलं, माझं गाव होतं आणि पुण्यामध्ये जाण्यासाठी जवळजवळ एक 30-40 किलोमीटरचं अंतर आहे. आणि ते अ, जाण्यासाठी मला रिक्षाशिवाय पर्याय नव्हता, कारण मी बसमध्ये वगैरे जाऊ शकत नाही. मी थोडीही उभी राहू शकत नाही, त्याच्यामुळे मला रिक्षाशिवाय पर्याय नव्हता. तर मग रिक्षा पण नंतर नंतर त्या रिक्षावाल्या काकांना पण कळलं की हा, जायला यांना गरजेचंच आहे, जावंच लागतं. मग त्यांनी पण पैसे वाढवले, 500-600 रुपये त्यावेळेस ते घ्यायचे जाण्याचे येण्याचे. परत वडील माझे बँकेत कामाला होते, पण त्यांना मग जेवढे दिवस परीक्षा असेल तेवढे दिवस त्यांना सुट्टी घ्यावी लागायची. सोबत कधी कधी आईला पण यावं लागायचं, कारण 2 जण लागायचेच, उचलून बसवणं म्हणा किंवा आणणं म्हणा. तेवढं करून पण मला पुन्हा या अपसेंट लागणं, पुन्हा हे करणं. पण त्यावेळी असं नाही वाटलं मला कधी की नाही, मला नाही परीक्षा द्यायची आता, मी हार म्हणून आणि नको आता मला नाही द्यायचं, करायचं. तर मग त्यानंतर तरी मी एक्झाम चालूच ठेवली होती, परीक्षा देणं चालू ठेवलं होतं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अ, पुढे काय करायचं, तर अ, जेव्हा मी 8वी-9वीत होते ना, तर त्यावेळी मी असं म्हणजे वाटायचं की अरे, काही मुलं होती ते शाळेत जात नव्हती किंवा त्यांना अ, आवड नसायची. तर मग त्यावेळी मी ठरवलं की यांना शिकवूया. मी होते 9वी-10वीतच, पण असंच मग शिकून बघूया, म्हणजे शिकतायत का, त्यांना कळते का, म्हणून तेव्हापासून क्लासेस घेण्याची मी एक हे केलं होतं, क्लासेस घेत होते तेव्हापासून. तर असंच फ्रीमध्येच घ्यायचे त्या मुलांचे क्लासेस. मग नंतर 11वी-12वी झाल्यानंतर मग म्हटलं थोडं, 20 रुपये फी होती त्यावेळी, 20 रुपये फीस घ्यायचे. आणि जे खूप गरीब असतील त्यांचे तर तसेच क्लासेस घ्यायचे. आणि मग तेव्हापासून क्लासेस चालू करायला म्हणजे घ्यायला चालू केलं होतं. नंतर नंतर ग्रॅज्युएशनला पण मी करतच होते, क्लासेस घेत होते. पण त्यावेळी मग ते असं लक्षात आलं की अरे, याच्यातनं थोडेफार का पैसे होईना पण मला मिळत आहेत, म्हणजे मी बसून नाहीये, म्हणजे मी कोणावर अवलंबून नाहीये, निदान इकॉनॉमिकली तरी. हा, फिजिकली आहे, मला उचलून बसवं तर त्याचं मला खूप आतापर्यंत असं गिल्ट होतं की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो, त्यांना उचलताना त्रास होतो, ह्याचं खूप गिल्ट असतं. मग पण हे नव्हतं की मी थोडे का होईना, पैसे थोडेच होते पण मी कमवतीये ना, मग आहे. पण त्यावेळी तोपर्यंत तर असं कधी वाटलं नाही की आपण काहीही करावं. पण नंतर नंतर मग जेव्हा अ, एक FY-SY ला, 13वी-14वीला जेव्हा होते FY-SY ला, त्यावेळी कधी कधी खूप असं वाटायचं की अरे आपण, कारण त्या काळामध्ये 10वी पर्यंत मी शाळेत रेग्युलर जात होते, पण त्यानंतर मी फक्त एक परीक्षेसाठी बाहेर पडायचे, पण पूर्ण
मी घरातच असायचे. मग घरातनं मला कुठेही बाहेर जाता येत नव्हतं. कारण एकतर तसे रस्ते नव्हते, तसं मी स्वतःहून कुठे जाऊ शकत नव्हते. जायचं म्हटलं तर कोणीतरी घेऊन जावं लागायचं. आणि मग ते खूप असं हे व्हायचं की अरे आपण कुठंच जाऊ शकत नाही. त्यावेळी खूपदा असं वाटायचं, का जगतोय ना आपण? का करतोय आपण हे? आणि काय फायदा आहे? पण मग नंतर मीच मला मोटिवेटेड करायचं की काहीतरी असेल ना, आपण जन्माला आलोय म्हटल्यावर काहीतरी तर असेल की काहीतरी ठीक आहे. म्हणजे कुठल्या परिस्थितीत आलोय, डिसेबल झालोय, पण काहीतरी असेल की आपण जन्माला आलोय तर त्याचं सार्थक करावं असं थोडंफार कधीतरी असं वाटायचं. आणि मग मी पुन्हा मोटिवेटेड व्हायचे. रडायचे पण खूप. आणि पण तेव्हापासनं कोणासमोर रडले नाही. रडले तर एकटीच रडायचे. कारण असं होतं की घरच्यांना आधीच दुःख होतं की आपलं मूल असं झालंय आणि त्याच्यात पुन्हा आपलं दुःख त्यांना कुठे सांगणार. म्हणून ते रडणं एकट्यात असायचं. अ, आमच्या शाळेमध्ये एक मराठीच्या शिक्षिका होत्या. त्या म्हणाल्या की कविता छान असतात आणि कविता छान म्हणजे आपण आपल्या भावना मांडू शकतो. तर त्यावेळेस वाटलं आपण पण लिहून बघावं का? तर तेव्हापासून मग मी कविता लिहायला सुरुवात केली. आणि कविता म्हणजे जेव्हा पण मला खूप दुःख व्हायचं, खूप मला रडू यायचं, त्यावेळी मी ते कागदावर उतरायचे आणि कविता तयार करायची. तेव्हापासनं चालू झालं होतं. मग पुढे हळूहळू मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढे काय करायचं हा खूप प्रश्न होता. क्लासेस तर घेत होते मी. आणि पण ते क्लासेस घेताना सगळेजण ठीक आहे मी क्लासेस घेतेय, पैसे कमवतेय. त्यावेळी फीस पण थोडी वाढवली होती. 100 रुपये केली होती. म्हणजे मी पैसे कमवते म्हणजे मला वाटत होतं की मी कोणावर डिपेंडेंट नाहीये इकॉनॉमिकली. पण आजूबाजूचे लोक विचारायचे तुम्ही काय करता? मग मी सांगायचे क्लासेस घेते. तर मग हा बसल्या बसल्या काय करणार ना, हे मला लागायचं. अरे बसल्या बसल्या म्हणजे काय? म्हणजे आता बाकीचे पण क्लासेस घेतात, मोठमोठे क्लासेस आहेत. म्हणजे मग ते काय करतात? ते पण नॉर्मल असून पण क्लासेस घेतात. तुम्ही त्यांना मानाने वागवता आणि मी क्लास घेते म्हणजे हा बसल्या बसल्या काही करता नाही ना हिला, म्हणून ही क्लास घेते. असं होतं ते. तेव्हा मी ठरवलं. सॉरी. तेव्हा मी ठरवलं की काहीतरी थोडासा काही ना जॉब वगैरे करूया किंवा काहीतरी करूया. 1-2 हजार का होईना येऊ दे त्याच्यातनं, पण जॉब करूया. मग काय करायचं, कसं करायचं काहीच माहित नव्हतं. कारण मेन प्रश्न हा होता की मी जाणार येणार कशी? हाच इथेच सगळं अडायचं. आणि त्या काळात मला खरं तर सीए व्हायचं होतं. पण कॉलेजला रेग्युलर जाणं येणं होणार नाही, यामुळे मी ते तो डोक्यातनं काढून टाकलं होतं. बीकॉम तर मी झाले होते. मग त्याच काळामध्ये माझ्या हातात एक पुस्तक आलं, चाकाची खुर्ची, डॉक्टर नसीम माउजरूक यांचं. आणि ते वाचल्यानंतर मला खूप प्रेरणा मिळाली की इ- अ, या ज्या दीदी आहेत त्या पॅराप्लेजिक आहेत त्या, तरीही त्या करतात. मग मी का नाही करू शकत? तर मग ते वाचल्यानंतर मग माझी एक मैत्रीण आहे, तिने तिने सांगितलं अरे यांची एक संस्था आहे सिंधुदुर्गमध्ये. आणि तू का नाही तिथं अप्लाय करत? तिथे छान आहे, हॉस्टेल पण आहे, तुला काम पण मिळेल. आणि मग मी तो पत्ता घेऊन त्यांना परस्पर म्हणजे घरच्यांना नाही तर घरच्यांनाही सांगितलं नाही, काहीच नाही. आणि केलं, अप्लाय केलं. नंतर मग अप्लाय केल्यानंतर मला त्यांचं उत्तर आलं आणि तुम्ही सिलेक्टेड झालाय ॲज अ अकाउंटंट म्हणून आम्ही तुम्हाला घेऊ शकतो. तोपर्यंत मी टॅलीचा कोर्स पण केला होता. तर मग मला खूप आनंद झाला की अरे वा, मला म्हणजे जॉब करणार मी हीच गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानाची होती. पण मी इतक्या लांब म्हणजे ते गोव्यामध्ये जाऊन करणार आहे ही गोष्ट तोपर्यंत घरच्यांना माहित नव्हती. अ, तिथपर्यंत
कधीही एकटी कुठेही नातेवाईकांमध्येही घरी कोणाच्या घरी एकटी न राहणारी मी एवढा मोठा डिसिजन घेतला होता. कारण मला स्वतःला सिद्ध करायचं होतं. मग घरी सांगितल्यानंतर खूप चर्चा झाल्या. मग मला त्यांना खूप समजावून सांगावं लागलं की नाही, मला एकटं राहायचंय, मला बघायचंय माझं मला येतं का, माझं मी करू शकते का. कारण इथे सगळे तुम्ही आहात, खूप सपोर्ट करतात प्रत्येक वेळी. पण मग मलाही माझं मी एकटे राहू शकते का हे बघायचंय. मग कसं बसं करून त्यांना कन्व्हिन्स केलं आणि 2015 साली मी सिंधुदुर्ग 2014 साली मी सिंधुदुर्ग या संस्थेमध्ये गेले. तोपर्यंत मी इथे पण ट्राय करत होते जॉबचं वगैरे. एक एका फाउंडेशनद्वारे मी एका कंपनीसाठी ट्रेनिंग पण घेतलं होतं, पण तिथे काही होतच नव्हतं. आणि त्याच काळात मी एमकॉम साठी फॉर्म पण भरला होता. अ, माझं फर्स्ट आणि लास्ट थर्ड सेमिस्टर झालं होतं. फोर्थ सेमिस्टर द्यायचं होतं आणि त्याच काळात मी ही नोकरीचं मी ठरवलं होतं. तर मग त्यावेळी मी तिकडे गेले. पण मी जसं म्हटलं की 3 वेळा माझ्यासोबत असं झालं होतं की अब्सेंटी लागली होती. आणि तसंच काहीसं झालं की रिझल्ट आलाच नाही थर्ड सेमिस्टरचा. आणि मला त्याच्यामुळे फोर्थ सेमिस्टर देता आलं नाही आणि एमकॉम करण्याचं माझं ते स्वप्नच राहिलं. ते तर म्हणजे काही करताच नाही आलं मला नंतर. आणि रिझल्ट आला नसल्यामुळे मग आणि मी तिकडे गेल्यामुळे मग बहिणीने खूप वेळा तिथे जाऊन चौकशी केली खूप. अ, मग ते म्हणाले की नाही, आमच्याकडनं काही गहाळ झालेलं नाही, आम्ही सेंड केलंय. तर तो खूप गोंधळ झाला. त्यानंतर रिझल्ट मला मिळालाच नाही आणि मग ते मी सोडूनच दिलं. मग मी तिकडे गेले. मॅम तुमचा आवाज गेला वाटतं. हॅलो. नेटवर्क इश्यू असेल. हो, बहुतेक ते लिव्ह झाले. तुला आवाजच येत नाही काही. पकडे. नेटवर्क गेलंय त्यांचं रणजितजी. नेटवर्क. अंजली मॅडम त्यांना फोन करतात. आवाज नाही आहे काही. येस येस सर, एक मिनिट मी कॉल करते तिला. तेव्हा लक्ष्मी काकूच्या डोक्यात हेच असते की मी जानूसाठी जे काही केलं ते मैत्री कुठे नाही केला. आणि तेव्हा लक्ष्मी काकूच्या घरात तोंड दाखवायला केला का अंजली मॅम फोन? सर तिला कॉल केला मी, पण तिचा कॉल नाही लागत आहे. बरं, मी लावून बघतो एकदा. हो, नॉट रिचेबल येतोय.
अपर्णा बालाजी, तुमच्याकडं तिचा दुसरा नंबर आहे का? अंजली मॅडम, माझ्याकडे एकच नंबर आहे, दुसरा नाहीये. बालाजी सरांकडे असेल का माहित नाही. बालाजी सर. हा, मी बघते जरा. माझ्याकडे नाहीये बर का. झालंय, जॉईन झालंय तर. हा बालाजी सर, तुम्ही म्यूट झाले, अनम्यूट करा. नो नो नाही, माझ्याकडे नव्हता नंबर असं मी सांगितलं. पण आली झालीये सुप्रिया. झालीये, या, या. सुप्रिया आलीये. सॉरी, सुप्रिया, यू अचानक. कंटिन्यू. हा हा, तर मग तिथे मी जेव्हा सिंधुदुर्गमध्ये गेले होते हॉस्टेलला, त्यावेळी मला कळालं की अरे नाही, म्हणजे आपण तर म्हणजे ते सगळेजण आपापलं तर आपल्याला तर यातलं काहीच करता येत नाहीये, आपण कसे राहणार. पण मग ते पण एक चॅलेंज म्हणून घेतलं की नाही, मला सिद्ध तर करायचंय, घरच्यांशी एवढं भांडून आलीये मी, मग मला राहायचं तर आहे. म्हणून मग मी तिथे 2 वर्ष राहिले. आणि पगार वगैरे कमी होता, पण मला पगाराशी देणं घेणं नव्हतं. मला सिद्ध करायचं होतं की मी जॉब करू शकते. आणि म्हणून मग मी तिथे राहिले. तिथे मी ऍज अ अकाउंटंट म्हणून पण काम पाहिलं, मग मी रिसेप्शनिस्ट म्हणून पण काम बघत होते. मी सगळ्या डिपार्टमेंट मध्ये जायचे. तिथे खूप छान होतं की सगळीकडे रॅम्प केले होते. मला व्हीलचेअर चालवायला अजिबात जमत नव्हती, कारण इथे कधी चालवण्याचा प्रश्नच आला नाही, सगळेजण ढकलत घेऊन जायचे. मग तिथं मी स्वतःच व्हीलचेअर चालवायला शिकले. खालून बेडवर शिफ्ट होणं अजिबात जमत नव्हतं, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा तिथे सांगितलं होतं की नको, मला बेड नको, मी खाली झोपेल. पण मग तिथे एक माझी मैत्रीण भेटली मला पहिली. त्यांचं वय खरं तर खूप जास्त होतं, पण त्या ब्लाइंड होत्या, 100% ब्लाइंड होत्या. आणि त्यांनी मला सांगितलं, तू राहणार आहेस ना तर बेडवरच राहू, ठीक आहे, बसण्याचं वगैरे काहीतरी आपण करू, मी मदत करेल तुला. आणि खरंच त्या मदत करत होत्या, इतकी मदत करत होत्या. आणि त्या खरं तर त्यांच्यामुळे मी खूप इन्स्पायर झाले होते की त्या 100% ब्लाइंड होत्या, त्यांना काहीही दिसत नव्हतं, पण त्या किचन मध्ये कामाला होत्या. आणि त्या पण त्या भाज्या वगैरे कट करण्याच्या कामाला होत्या. आणि मला त्यांचं खूप कौतुक वाटायचं की आतापर्यंत त्या सांगायच्या, माझं एकदाही बोट कापलेलं नाही. आणि त्यांनी मला सांगितलं की नाही, तुला बसवण्या उठवण्याचं मी करेल, तू बेडवरच झोप. मग बेडवर मग बसण्याची साठी आम्ही वेगवेगळे ट्राय केलं, कसं बसणार, हे करणार. तिथे मी मग बेडवर खालनं कसं वरती जायचं ते शिकले, व्हीलचेअर चालवायला शिकले. मग तिथं किचन पण होतं, ते पण डिसेबिलिटी नुसार एक्सेसिबल होतं. सगळं सगळं खाली होतं, कट्टे छान छोटे केले होते. आणि मग तेव्हा तिथे स्वयंपाक वगैरे पण करत होते मी. इथं घरी खरं तर घरी पण मी स्वयंपाक करायचे, कारण एकदा काय झालं होतं की मी असंच मी लहान होते, काहीतरी 13-14 वर्षाची असेल. त्यावेळी आई स्वयंपाक वगैरे करायची, तर मी म्हंटल मी पण बघू का करून. तर आजी म्हणाली, नाही नाही, तुला जमणार आहे का, हात बघ, हे बघ. तर असं कोण म्हंटल ना, मला खरं तर त्या गोष्टीचा राग नव्हता येत. मला असं वाटत नाही, मग मी करूनच बघणार. आणि त्या जिद्दीवर मी सगळा स्वयंपाक शिकले होते, चपात्या लाटण्यापासून ते सगळं बनवण्यापर्यंत. पण तिथे गेल्यावर मग पण ते असं व्हायचं की इथे घरी असताना की सगळं मग गॅस खाली घ्या, मग सगळं सामान खाली घ्या. त्याच्यामुळे ते घरचं मग टाळाटाळ करायचं, एवढं सगळा पसारा खाली कशाला काढून. पण तिथे मला ती माझ्या आतली ती आवड आहे ना, तिथे पूर्ण करता आली. मी काम पण करायचे आणि रात्रीचं तिथे स्वयंपाकाला कधी कधी मदत पण करायला जायचे. एकदा तिथे पण पुरणपोळ्या वगैरे पण करायचे सगळेजण मिळून.
तर मग सुट्टीच्या दिवशी सगळ्यांनाच किचनमध्ये बोलवायचे. तर मग मी पण गेले आणि मी पण म्हटलं, की मी पण काहीतरी करू का? तर तिथली एक मुलगी होती, ती खूप पुरणपोळी लाटायला खूप अशी स्पीडमध्ये लाटायची. तिचे हात वगैरे व्यवस्थित होते. माझे हात म्हणजे त्याला पण पोलिओ झालेला आहे, ते करता येणार नाही असं तिला वाटलं. ती हसायला लागली. "तुम्ही काय करणार ना इथे? तुम्ही जा." मग ती एक मुलगी होती, ती पुरण भरून द्यायची उंड्यामध्ये. "हे करू शकते, बघूया ना ट्राय करून." "तुम्हाला शक्यच नाही," म्हणाली. "तुम्ही जा. कशाला करता?" ट्राय तर करूच शकते ना मी. आणि त्यावेळी मी ते ट्राय केलं. तर जेव्हा पुरणपोळी व्हायची, तेव्हा ते उंडे भरण्याचं काम मला दिलं होतं. कारण ते मी फास्टली करत होते. लाटली पण मी त्यावेळेस, शेकली पण मी. म्हणजे मी करून नाही मला येतंय का नाही हे मला बघायचंय फक्त. मला कुणाला दाखवायचं नव्हतं, की पण मला माझं प्रूव्ह करायचं होतं, की मला येतंय. ह्या अशा बऱ्याच गोष्टी मी तिथे शिकले. मग 2 वर्ष मी तिथे व्यवस्थित काम केलं. सुट्टीमध्ये एकदा दिवाळीमध्ये खरं तर त्या काळामध्ये आणि 10 महिने झाले होते मला तिथे राहून. पण घरचं कुणी भेटायला त्या काळात आलं नव्हतं. तर मला त्यावेळी खूप वाटायचं, अरे अ, ह्यांना खरंच मनातून वाटत होतं का, की मी जावी कुठेतरी अ, म्हणून मला भेटायला आले नाहीत. त्यांना असं वाटलं की हां, आता आम्ही सुटलो. पण तसं नव्हतं खरं तर. पण ते माझ्या मनात ते होतं, की हां, त्याच्यामुळेच कोणी भेटायला आलं नाही, कोणी येत नाहीये. फोनवर वगैरे बोलणं व्हायचं, पण तेवढं. आणि नंतर मग दिवाळीच्या सुट्टीत तिथून येताना पहिल्यांदा मी एसटीचा प्रवास केला आणि ते पण घरच्यांच्या शिवाय. कोणीही घरचं नव्हतं. जे मी सांगितलं मगाशी, ज्या माझ्या ब्लाइंड मैत्रीण होत्या त्या होत्या आणि काही जण सगळे डिसेबल होते आणि त्यांच्यासोबत मी पहिला प्रवास एसटीचा सिंधुदुर्ग पासून पुण्यापर्यंतचा केला. एकटी मी आले. अ, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, की मी एवढा मोठा एकटीने प्रवास केलाय. कारण तेव्हा बसमध्ये सीटवर एकटं बसणं किंवा तोल सांभाळणं ह्या गोष्टी होतील असं मला वाटलं नव्हतं, पण मी केला होता तो. अ, त्यानंतर मग मी दिवाळीच्या सुट्टीत घरी आले. मग इथे पण मी ट्राय केलं, की कामाचं काहीतरी करूया. तर त्यावेळी मला अ, अ, एक टेक महिंद्रा या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी जायचं होतं. पण गेलो पण होतो आम्ही. पण त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर त्या दिवशी खूप पाऊस झाला आणि दुसऱ्या दिवशी पण मग त्यांनी पाऊस झाला त्याच्यामुळे खूप वेळ आईला घेऊन गेले होते, बहिणीला घेऊन गेले होते आणि त्यांना खूप वेळ दिवसभर बाहेर बसावं लागलं. तर त्याच्यामुळे ते पण फ्रस्ट्रेट झालेले, आई माझी. मग दुसऱ्या दिवशी पण त्या दिवशी 2 राउंड झाले आणि पुढच्या दिवशी होते. त्याच्यात मी सिलेक्ट झाले होते. पुढच्या दिवशी परत जायचं होतं. पण इतकं फ्रस्ट्रेट झाल्यामुळे त्यांना ती आई म्हणाली, "नाही, तू जॉब वगैरे काही नको, काही नाही करायचं." त्या रागात मी ठरवलं, नाही, इथे नाही राहायचं. परत सिंधुदुर्गला जायचं. म्हणून मग मी परत गेले तिथे आणि तिथेच राहिले होते. मग नंतर आजारी पडल्यामुळे मग मला ते सोडून यावं लागलं. मग मी इथे आल्यानंतर पुन्हा परत मला नाही असं घरी बसवत, की मला असं होतं, की नाही आपण काहीतरी कमावलं पाहिजे असं उगाचच. कारण घरच्यांचं होतं, की तुला काय कमवायची गरज आहे. सगळं मिळतंय. पण मला ते नव्हतं. मला काम करण्याची खूप आवड आहे म्हणता येईल किंवा अ, असं रिकामं बसणं मला नाही आवडत. मग मी तेव्हा पण काही ना काही चालू ठेवलं. मग एका संस्थे थ्रू मला पुन्हा एका टेक महिंद्रामध्येच मला जॉब लागला आणि त्यावेळेस मला खूप आनंद झालता, की मी पहिल्याच राउंडमध्ये सिलेक्ट झाले होते. बॅक ऑफिसला होतं. खूप मोठी अचीव्हमेंट मला वाटत होती. पण जेव्हा तो लागण्याच्या आधी काहींनी मला नातेवाईकांनी असं आश्वासन दिलं होतं, की आमच्या इकडे जर तुला लागला, तर मी आहे तुझ्यासोबत. काही प्रॉब्लेम नाही आणि तिकडेच लागला होता. पण जेव्हा जायची वेळ आली, कारण माझं घर आणि ते जे ठिकाण आहे, तिथपर्यंत मी जाऊन येऊन तर करू शकत नव्हते. तिथेच राहण्याची सोय करावी लागणार होती. पण जेव्हा ते झालं, तेव्हा ते नातेवाईकांनी तर काही केलंच नाही. अ, अ, म्हणजे सपोर्ट किंवा काहीच नाही. तर मला तो जॉब मी 2 दिवस केले, पण मला 2 दिवसातच माघार घ्यावी लागली, की मी नाही करू शकत. तेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये म्हणता येईल असं, की असं झालं होतं, की अरे करायचंय मला आणि मी करूही शकते. पण फक्त
माझ्या डिसेबिलिटीमुळे मी नाही करू शकत. तेव्हा मला माझा खूप राग आला होता की नाही का नाही चालू शकत आहे मी. चालू शकत असते तर खूप गोष्टी केल्या असत्या. ह्या गोष्टी चालूच होत्या डोक्यात. हा पण आत्महत्येचा विचार माझ्या मनात कधी आला नाही. हा खूप स्वतःला कोसलं, खूप काही काही केलं. खूप कविता खूप लिहिल्या कारण रडतनं इतकं होतं. त्याच्यामुळे मग नंतर त्याच काळात एकच महिना झाला होता ह्या गोष्टीला आणि मला ग्रामपंचायतमध्ये दोनचे ग्रामपंचायत इथं कामासाठी एका संस्थे थ्रू अध्यक्षांनी मदत केली आणि तिथे मी कामासाठी मी अप्लाय केला, अर्ज केला. ग्रामसेवकांनी पहिल्यांदा मला बोलवलं तर ते म्हणाले तुम्ही व्हीलचेअर युजर आहे. कारण त्यांना व्हीलचेअर युजर घ्यायचं नव्हतं खरं तर. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की अरे आम्ही तुम्हाला घेणार, मग तुम्हाला फाईल आणण्यासाठी या रूम मधून त्या रूम मध्ये जावं लागेल, मग तुम्ही कसं जाणार. पण मी काही प्रॉब्लेम नाही, मी व्हीलचेअर ढकलून जाऊ शकते, माझं मी आणू शकते, तुम्ही काही मदत करू नका. आणि असं करून मग ती मी नोकरी मिळवली होती. जवळजवळ 8 वर्ष मी डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून तिथे काम केलं. मग त्यानंतर तेव्हा मला वाटत होतं की कामाला लागल्यानंतर अरे जातोय ना आपण कामाला, ठीक आहे, पेमेंट कितीही असू दे पण मी कमावतीये, मी जातीये. पण त्यावेळी जेव्हा कधी कधी बाबा यायचे म्हणजे ढकलत ती व्हीलचेअर, तर त्यावेळी पण एक जण भेटले मित्र त्यांचे आणि म्हणाले त्रास आहे ना तुम्हाला, हे असं ढकलत घेऊन जा, ढकलत आणा. आणि ते अभिमानाने सांगत होते इथं कामाला आहे, पण ते तुम्हालाच त्रास आहे ना पण. तेव्हा मला जाणवलं रे आपण काय करतोय म्हणजे कमावतोय का हे करतोय का ह्याकडे कुणी असं कौतुकाने बघतच नाही. म्हणजे त्रास आपण फक्त त्रासासाठीच आहोत का असंही डोक्यात आलं होतं. मग नंतर मी ग्रामपंचायतला अर्ज करून हे करून इलेक्ट्रिक व्हीलचेअर साठी त्यांच्याकडे मागणी केली आणि मग त्यावेळी मला इलेक्ट्रिक व्हीलचेअर मिळाली आणि त्या इलेक्ट्रिक व्हीलचेअरवरनं मग मी एकटी हे करू लागले. तेव्हा मला वाटलं की हा आता कुणाला त्रास नाहीये ना, म्हणजे मी कमावते हे माझ्याच ह्याच्यावर करू शकते. मग तेव्हा कुठे थोडस वाटलं की हा करतीये. या काळामध्ये अनेक संस्थांशी पण मी जोडले गेले. एक रचना संस्था म्हणून होती, ती मुलींसाठी काम करायची की ज्या घरी बसलेल्या मुली होत्या, गरीब मुली होत्या, ज्यांना शाळा सोडावी लागली होती, मग त्यांना काही अंगणवाडीचं प्रशिक्षण देऊन किंवा 10वीची परीक्षा देऊन त्यांना शिकवण्याचं काम मला त्यांनी दिलं होतं. किंवा नाटक लिहिणं किंवा काही कवितांवर करून मोटिवेट करणं, त्या गोष्टी मी त्यांच्या थ्रू करत होते, त्यांच्याशी पण जोडले गेले होते. साइड बाय साइड माझं ग्रामपंचायतचं काम पण चालू होतं. आतापर्यंत मी केलं एक 2 वर्ष. आता जानेवारीमध्ये मी ते सोडलं कारण मी शिफ्ट झाले डोंजे या गावामधनं पिंपरी चिंचवड त्या साईडला. आणि तिकडे गेल्यानंतर पण मी त्यांचं ऑनलाईन काम बघत होते, पण त्यांना इथे कोणीतरी ऑफिसमध्ये येऊन पाहणारी मुलगी पाहिजे होती म्हणून मग मला ते सोडावं लागलं. तिथे गेल्यानंतर सिटीमध्ये जेव्हा मी गेले तेव्हा भावाने तिथे घर घेतलं होतं, तर मी म्हणजे माझं असं होतं की मी कसं ऍडजस्ट होणार, काय होणार. पण तिथे मला छान वाटलं कारण व्हीलचेअर वरून लिफ्ट होती, 12व्या मजल्यावर मी राहते, पण लिफ्ट आहे खूप मोठी आहे, त्याच्यात मी एकटी व्हीलचेअर वर जाते, लिफ्ट मधून खाली येते, तिथे विविध गार्डन्स आहेत त्याच्यात जाते, फिरते. मला ते छान वाटतं की मला तेव्हा मग असं वाटलं की आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतोय ते सांगायला पाहिजे, म्हणून मी एक युट्यूब चॅनल चालू केलं त्या काळात. आणि मग त्याच गोष्टी मी सांगायला सुरुवात केली की कसं आपण म्हणजे सेल्फ मोटिवेटेड स्वतःला कसं करू शकतो. किंवा माझा एकच मोटिव्ह होता की माझ्या ज्या या गोष्टींमधनं माझ्यासारखे जे डिसेबल आहेत, माझ्यासारखे जे लोक आहेत, त्यांना कोणीतरी एकाने तरी मोटिवेट झालं तरी मला खूप समाधान वाटेल की नाही आपण ही फक्त पाय नाहीयेत पण बुद्धी आहे, मन आहे, या जोरावर आपण सगळ्या काही गोष्टी करू शकतोय. ते म्हणायचं ना, मी फक्त हळहळ नकोय मला, फक्त तुमचं प्रोत्साहन हवंय.
तसं करून मग मी सुरुवात केली. ह्याच काळात मग मी तिथे मला एक डान्स शिकवत होत्या एक टीचर. तिथे सगळ्या म्हणजे नॉर्मल छोटी-छोटी मुलं होती त्यांना शिकवायच्या. आणि मला डान्सची खूप आवड आहे. पण मला चालता येत नाही. मुळे मी डान्स का नाही करावा असं माझं होतं, की मी बसून खूप डान्स करायचे आणि त्याच्यात माझ्या आजीचा खूप मोठा पाठिंबा होता, की ती म्हणायची नाही कर. आणि मी जेव्हा 3रीत होते त्यावेळी तिने मला अ, घरी मी डान्स करायचे हे तिला माहित होतं. तर तिने 15 ऑगस्टच्या दिवशी दुसऱ्या शाळेमध्ये बघायला नेलं होतं डान्स आणि तिथे ती अचानक म्हणाली, की माझी नात डान्स करेल. सगळ्यांना आश्चर्य, की बसून काय डान्स करणार. पण तिथे गेल्यानंतर ते पहिला माझा स्टेज शो म्हणता येईल, की तिथे मी डान्स केला होता आणि छान वाटलं होतं. पण त्याच्यानंतर मग जसं-जसं वय वाढतं ना, म्हणतात ना, ते मग लोक काय म्हणतील, हे कसं बघते, ते कसं बघते. त्याच्यामुळे त्या ॲक्टिव्हिटी कमी झाल्या होत्या. पण तेव्हा त्या डान्स टीचरला बघून मग मी त्यांना हळूच विचारलं, "तुम्ही बघ" तर त्या म्हटल्या, "काही नाही." तर मला ते खूप छान वाटलं, की मी अशी आहे आणि तरी पण त्या म्हटल्या, की "नाही, का नाही, मी शिकवेल ना." तर तिथे मी डान्स प्रॅक्टिस करायला गेले. मग मला ते अजून छान वाटलं, की अ, मी डान्सही करू शकते. मग त्या खूप वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये डान्ससाठी जायला लागले. अ, मला माहिती आहे बरं का. पहिला डान्स मी केला ना आणि त्याचा व्हिडिओ मी बघितला ना, मलाच आवडला नव्हता. कारण माझ्या हात व्यवस्थित नाहीयेत, हात उचलत नाही. मला असं खूपदा आतनं वाटलं, "अरे कशाला करतोय ना आपण, की हात पण नीट नाही, हालत पण नाहीये. कसं कसं दिसतंय ते?" पण जेव्हा ते मी व्हिडिओ अपलोडच केला नाही YouTubeला. त्या म्हणाल्या पण तरी नाही केला. मग त्यांनी केलं त्यांच्या YouTubeला. पण त्याच्यावर ज्या कमेंट्स आल्या ना, की एक्सप्रेशन खूप छान आहे. तुमचा चेहराच बोलतोय, चेहराच डान्स करतोय. त्याच्यामुळे मग त्यांनी पण खूप समजवलं आणि ते चालू करायला सुरुवात केली. आणि मग अशा प्रकारे मग फिरणं वगैरे पण मी ट्राय करायचं. सिंधुदुर्गवरनं आल्यापासून एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला होता, की मी करू शकते. ठरवलं तर काही ना काही करूच शकते. मग मी फिरणं पण चालू केलं. वेगवेगळ्या ट्रिप्सला वगैरे जायला लागले. आणि सगळ्यात छान गोष्ट मी गोव्याला गेले पहिल्यांदा आणि तिथे आम्ही रत्नागिरीला. मग तिथे आम्ही पॅराशूट रायडिंग केली. अ, त्याच्यात बसताना पण सगळं असं होतं, की कसं बसणार, काय बसणार? पण मला पहिल्यापासून उडायला खूप आवडतं. अ, अ, माझ्या मनात असं असेल, मला पंख असते तर मी उडाले असते. ठीक आहे, पायांची गरजच लागली नसती. मग ते स्वप्न माझं तेव्हा पूर्ण झालं होतं, की मी उडू शकते समुद्रावरून. अ, छान होत्या त्या गोष्टी. नंतर मग अजून मी वेगवेगळ्या संस्थेशी जोडली गेले. मग आता सध्या मी YAG म्हणून आहे, युथ फॉर ॲडवायझर म्हणून काम करते लाईट हाऊसच्या इथे. तिथे तिथे गेल्यावर पण असं होतं, की सगळे युथ आहेत तिथे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करतात. मग मी काय करणार? पण माझं एक होतं, की ठीक आहे, मी बाकीच्यांसाठी नाही तर PWD म्हणजे माझ्यासारख्या लोकांसाठी मी काहीतरी करू शकेन या उद्देशाने मी तिथे गेले होते. अ, ऐकून घेणं ही गोष्ट पहिल्यापासून आहे. तर त्या गोष्टीतनंच जो आता कोर्स करतीये, त्या कोर्सबद्दल मला माहीत झालं. तर मला असं वाटलं, की आपण म्हणजे खरं तर माझ्या डोक्यात बाकीच्यांचं काउन्सिलिंग वगैरे नव्हतं डोक्यात. फक्त अ, माझ्यासारखे जे आहेत, माझेच मित्र-मैत्रिणी जे आहेत, अ, त्यांना जर कधी खचून गेल्यासारखं वाटत असेल, तर त्यांना मी कुठेतरी प्रोत्साहन देऊ शकेन, या उद्देशाने मी हा कोर्स खरं तर जॉइन केलाय आणि त्याच्यात काहीतरी करावं. मला मॅडम तुमचा आवाज येत नाही, सुप्रिया मॅडम. हॅलो. बरेच पण केला. मॅडम आवाज येत नाहीये. आवाज येतोय का? हा आता येतोय. व्हिडिओ पण ऑन करून. हां. व्हिडिओ आय थिंक तिकडूनच अ, ऑफ आहे व्हिडिओ तुमचा. नाही ऑडिओ येतोय. होस्ट हॅज डिसेबल्ड येत आहे. असं नाही होणार.
आता येत आहे. हा, मला टाइम झाल्यावर सांगा हा. नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने बोला, काही अडचण नाही. मग मी रायकीन मध्ये पण काम केलं. तिथे मी ऍज अ कस्टमर केअर म्हणून, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम बघितलं. काम करण्याची आवड खूप आहे, की मला नाही आवडत की मी घरी बसून काहीतरी करेन. ह्या काळात मी बऱ्याचशा गोष्टी केल्या, ज्यावेळी मी कुठे जाऊ शकत नाही, काही करू शकत नाही. त्यावेळेस पेंटिंग करणं म्हणा किंवा गाण्याची आवड पण होती. मला गायिका व्हायचं होतं. ते पण हेच होतं, की मी खेडेगावात राहत होते. गाणं शिकता नाही आलं. त्याच्यामुळे ते करता नाही आलं मला. पण मी त्याची ते दुधाची तहान ताकावर म्हणतात तसं व्हिडिओजद्वारे गाणं म्हणणं किंवा एखाद्या व्हिडिओ टाकणं हे करत असते. तसं मी 1 वर्ष नंतर सिटीमध्ये गेल्यानंतर 1 वर्ष गाणं शिकलीये. पण पुढे मग त्याला मला ते कंटिन्यू नाही करता आलं. डान्सची पण आवड होती, ती पण मी कंप्लीट करून घेतलीये. म्हणजे ज्या काही इच्छा होत्या त्या थोड्या का होईना कंप्लीट करतीये. स्विमिंग ही गोष्ट पण मी केली. मी करू शकेल हे मला माहित नव्हतं, पण स्विमिंग करायला पण एका मैत्रिणीनी आग्रह केला आणि तिच्यासोबत मी जायला लागले आणि मग स्विमिंग पण केलं मी 1 वर्ष. तिथे पण ते सर इतके चांगले भेटले होते, की तुम्ही व्हीलचेअर युजर असून स्विमिंग करताय म्हणून त्यांनी फ्रीमध्ये शिकवायला सुरुवात केली. पण माझं जाणं-येणं खूप लांब होतं, त्याच्यामुळे मला ते बंद करावं लागलं. अ, पॅराशूट रायडिंग जसं अंजू म्हणाली, की पॅराशूट रायडिंग रायफल शूटिंग तेही मी केलं. 1 दिवसीय होतं. मला करता येईल की नाही माहीत नव्हतं. कारण रायफल उचलणं माझ्या हाताने शक्य होईल की नाही माहीत नव्हतं. किंवा तिथं काहीतरी असतं असं काही, की हाताने उचलू शकत नाही तर स्टँड देतात. हेही मला काही माहीत नव्हतं. पण मला करून बघायचं होतं. मग मी तेही केलं. कंटिन्यू करायचं होतं, पण सगळ्या गोष्टी माझ्या जाण्या-येण्याच्या गोष्टीमुळे अडल्या. त्याच्यामुळे मला ते करता नाही आलं. पण एक-एकदा का होईना मी केल्यात याचा मला खूप आनंद आहे. आणि अशा प्रकारे मी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे पेंटिंग करते. एक गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते, की मी जेव्हा लहान होते ना, नाही लहान नाही म्हणजे खरं तर एक एफ-वाय, एस-वायला असेल. क्लाससाठी कोर्स होता आणि महिलांसाठी तो मुलींसाठी फ्रीमध्ये होता. तर त्यावेळी आईचं नाव द्यायचं होतं त्याच्यात शिवण क्लाससाठी. पण मी म्हटलं मी पण येऊन बघते. तर ती एक आमच्या इथे असणारी एक मुलगी म्हणाली, "तू तिथे येऊन काय करणार ना? तुला कुठे शिवता येणार आहे?" त्या जोरावर तर मग मी गेलेच आणि अ, त्या काळात मी काही ड्रेस पण शिवला. तिने नंतर 2 दिवसात क्लास सोडला. पण मी कंटिन्यू केला, ड्रेस शिवला, ब्लाउजही शिवले. मला त्याच्यात करियर करायचं होतं असं नाही, पण कोणीतरी चॅलेंज दिलं म्हणलं मला ते करायचं होतं म्हणून. अशा मी बऱ्याचशा गोष्टी करतीये, केल्यात आणि करतीये. मला कोणी असं म्हटलं, की "हे तुझ्याच्याने जमणार." करावंसंच वाटतं, की का नाही जमणार? करून तर बघूया ना. मी म्हटलं ना तसं, की शरीर कसं आहे याच्यावरती काही नसतं. आपल्या मनाने आपण किती खंबीर आहोत आणि आपण इच्छा किती आहे ना आपली, त्या जोरावर आपण नक्कीच सगळ्या गोष्टी करू शकतो. अ, अजून काही संस्थांमध्ये सिंहगड पायथ्याला एक संस्था आहे, दिव्यांग विकास संस्था. तिथे सचिव म्हणून पण मी काम बघतीये. मग असं वाटलं की आपण काय करू शकतो? तर यू-डी-आय-डी कार्ड काढून देणं किंवा वेगवेगळ्या स्कीम्स सांगणं, या गोष्टी मी त्या संस्थे थ्रू केल्या. अ, जेवढ्या गोष्टी मला करता येतील घरातून, तेवढ्या गोष्टी मी नक्कीच केल्यात आणि करतीये अजूनही. मला खूप काही करायचंय खरं तर. पण जाणं, येणं ह्या गोष्टीमुळे होत नाही, पण ते मी करतीये आता सध्याही. अ, त्या गोष्टीचं मी काही करू शकत नाही. म्हणजे मी आता लगेच चाल म्हटलं तर चालणार नाही, पण त्याच्यातनं काय करू शकते, ह्या गोष्टी मी नक्कीच निवडते आणि त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न नक्की करते. तर मग आता सध्या डिप्लोमा चालू आहे आणि जॉब मी आता सध्या सोडलाय कारण डिप्लोमा करणं शक्य होत नव्हतं, कॉलेज करणं आणि त्यामुळे. पण बाकी इंटर्नशिप करतीये लाईट हाऊसमध्ये ॲडवायझर म्हणून, यूथ ॲडवायझर म्हणून आणि तसंच वेगवेगळ्या एन-जी-ओजमध्ये पण मी इंटर्नशिप म्हणून करतीये. कारण
माझं जाणं येणं किंवा माझा खर्च जो काही असेल, तो माझा पहिल्यापासून आहे, की मी 9वीत जेव्हा होते ना, तेव्हापासून मी ठरवलं होतं, की जेवढा का असेना स्वतःच स्वतःचा उचलायचा. पैसे मागायचे नाहीत. आपण शरीराने इंडिपेंडेंट जरी असलो तरी इकॉनॉमिकली तितक्या गोष्टीत नाही राहायचं. त्याच्यामुळे त्या थोड्या-थोड्या गोष्टी करते. निदान जाण्या-येण्याचा खर्च तरी निघावा त्याच्यामुळे ते करते. आणि मी म्हटलं ना तसं मला एकटं नाही बसता येत किंवा असं स्वस्थ बसलोय, शांत बसलोय, आता काहीच नाही करायचं असं नाही होत. काहीतरी करण्याची एक आतनं हे होते, काम करायलाच पाहिजे असं. आणि त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी शिकते मी. Canva केला. खूप सारे कोर्सेस करतीये. डिजिटल मार्केटिंग शिकलीये. सोशल मीडिया मार्केटिंग शिकतीये. मी कुठल्या दृष्टीला जाणार आहे, कुठला गोल आहे असं काही नाहीये. पण मला जे काही शिकता येईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न करते, शिकण्याचा प्रयत्न करते, शिकवण्याचा प्रयत्न करते. माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी नक्कीच करतीये. आणि थँक यू सर. थँक्यू सुप्रिया मॅडम. खूप खूप तुमच्या कार्याला सलाम आणि प्रत्येक वेळेस चॅलेंज घेऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. मी पुढे जाण्यापूर्वी 1-2 मिनिट आपल्या परिवारातल्या संवाद सारथीतल्या कविता पाटील मॅडम त्यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्यासाठी 1 मिनिट सायलेंट ठेवून आपण पुढे जाऊया आणि कार्यक्रम कंटिन्यू करूया. ओम शांती शांती शांती. सुप्रिया मॅडम, तुमचा प्रवास ऐकून खरोखर एक नवीन ऊर्जा सगळ्यांना मिळेल आणि निश्चितच तुमच्या या सगळ्या संपूर्ण प्रवासात तुम्ही जे सांगितलं, जिथं लोकांनी विरोध केला ते चॅलेंज ॲक्सेप्ट करून पुढे जाण्याचं ठरवलं. मॅडम, या संपूर्ण प्रवासात तुमच्या जीवनातलं सर्वोच्च आनंदाचा क्षण, की जो तुम्ही कधी विसरू शकत नाही. हां, मी म्हटलं ना मला उडायला आवडतं. ते मी पॅराशूटलायझिंग केलं होतं. तो मला खूप आनंदाचा क्षण होता, की मी अ, वरतून सगळं बघत होते, समुद्र म्हणा किंवा सगळ्या गोष्टी. हा खूप आनंदाचा क्षण होता. छान. मॅम, याच्या अगदी विरुद्ध पेनफुल मोमेंट, की ते मानसिक असेल, शारीरिक असेल, की ती वेदना कधी विसरू शकत नाही. अ, मी एक 7-8 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या वडिलांच्या सगळ्या अ, 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 बँकेतल्या लोकांनी मिळून माझ्यासाठी एक 3 चाकी सायकल त्यांनी दिली होती, की हिला उपयोगी सायकल अ, मला चालवणं शक्य होईल की नाही माहीत नव्हतं. पण मग मी घेतली होती आणि ती चालवण्याला पहिल्यांदाच ट्राय करायला मी इथे गावात राहते तिथे काही एक रस्ते व्यवस्थित नाही म्हणून लांब गेलो होतो. आणि तिथून खूप उतार होता आणि त्या उतारावरून ती सायकल अशी जोरात आली आणि ती इतक्या जोरात होती आणि तेव्हा जाताना तर वडिलांनी वगैरे पकडली होती ती सायकल. पण नंतर
ती सायकल उतारावरून होती म्हणून सोडा म्हटलं मी, की चाललीये ती. आणि ती इतक्या फास्टली आली आणि पुढे 2 लोकं चालली होती. मला असं वाटलं, की त्यांच्या अंगावर जाईल म्हणून मी ती फिरवली आणि ती इतक्या स्पीडमध्ये असल्यामुळे ती पडली आणि ती पूर्ण उतारावरून खाली घसरत गेली आणि मला खूप लागलं होतं. पूर्ण चेहरा हे झाला होता सगळं रक्त वगैरे आणि तेव्हा माझे वडील मी बघत होते म्हणजे थोडंफार तर लक्ष होतं, की वडील पळत आले आणि नंतर ते एकदम संथ गतीने चालत आले. तर अ, त्यांचा माझ्यावर खरं तर खूप जीव आहे आणि खूप प्रेम आहे त्यांचं आणि ते असं का करतायत असं थोडंसं जाणवलं होतं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला एका IBMच्या इंटरव्ह्यूसाठी जायचं होतं. तर ते मी तसाच चेहरा घेऊन तिथे पण गेले होते. इंटरव्ह्यू दिला होता. पण आल्यानंतर वडिलांना दुसऱ्या दिवशी अचानक उलट्या वगैरे झाल्या आणि त्यांचं डॉक्टरने सांगितलं की ब्रेन हॅमरेज झालंय आणि त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. आणि त्यावेळेस सगळ्यांनी असं गिल्ट आहे ना ते अजूनही मनात आहे की माझ्यामुळे त्यांना असं झालंय. खरं खोटं माहीत नाही, पण ते आहे की माझ्यामुळेच बहुतेक. तर ते नाही मी विसरू शकत, ते पेन. मॅडम तुमच्या संपूर्ण प्रवासात एकतर जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक वेळेस तुम्ही चॅलेंज घेऊन ते ॲक्सेप्ट केलं आणि कंप्लीट केलं. मग ते कुठलंही असेल, जॉबचं असेल, एखादं छोटं काम असेल. आणि दुसरी गोष्ट की त्याच्यासाठी मिळणारी एनर्जी कुठून आली हे सगळं करायला. आणि हे सगळं करण्यासाठी जसं आता ज्या पद्धतीने सुप्रिया म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे, एक वेगळी. तर याच्या मागचं रहस्य काय? आणि असा कुठला क्षण आला, की नाही मला हे सगळे चॅलेंजेस ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि ते पूर्ण करायचे त्याबद्दल सांगा ना? चॅलेंज घेण्याची वृत्ती लहानपणापासून कशी आली ते काही नाही सांगता येणार. पण एक आहे की घरच्यांचा सपोर्ट, आई-वडील वगैरे नेहमी माझ्या सोबत आहेत. कुठलीही गोष्ट करायची झाली तर ते सोबत असतात. ते नाही म्हणत नाहीत किंवा हे तुला जमणार नाही असं त्यांच्या तोंडून मला कधीच नाही आलं. ही एक एनर्जी त्यांच्याकडनंच आहे. माझे बाकीचे मित्र-मैत्रिणी जे काही आहेत, त्यांच्याकडून पण मला खूप प्रेरणा मिळते की नाही मी अ, खचते पण बऱ्याच वेळा, की नाही मी करू शकेन, नाही करू शकेन. पण हे जे सपोर्ट सिस्टम जी आहे ना यांच्या मित्र-मैत्रिणी आहेत किंवा आई-वडील आहेत, यामुळे मी खरं तर पुढे-पुढे जाते. खचत नाही, करते. खूप लोकं मला चांगली पण भेटतात. त्यामुळे पण मला प्रेरणा मिळते, की मी नाही काहीतरी करायला पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणालात, की अ, सगळ्या गोष्टींचं चॅलेंज करून पुढे जायचं, हे कुठून मिळालं? तर परिस्थिती सांगेल, की जशी परिस्थिती आहे त्याच्यातच न राहता त्याला चॅलेंज देऊन जाऊयाच, ही जी आतली वृत्ती आहे ना, ती त्यामुळेच खरं तर मी हे करू शकले, की ठीक आहे डिसेबल आहे, पण शरीराने, मनाने नाहीये. हे वाक्य मी एक करते आणि ज्यावेळेस मी खचते त्यावेळेस माझ्यापेक्षा जे आहेत किंवा जे बेड रिटन आहेत, काहीच करू शकत नाही त्या त्यांना मी आठवते, की मी ते कसे करत असतील. मग मला तर सगळं आहे, हात आहेत, पाय आहेत, मग मी करूच शकते ना. मला तर बुद्धी पण आहे, मी बुद्धीच्या जोरावर पण काही करू शकते. ह्या गोष्टी मी आठवते आणि चॅलेंजेस स्वीकारते. थँक यू मॅम. मी खूप सारं अजून विचारायचं आहे, पण वेळेकडे बघून आमचे सर्वात सीनियर रणजित जोशी सरांना विनंती करतो, की त्यांनी बोलावं. रणजित जोशी सर. हां सर बोला ना. सर तुमचा आवाज नाही येत आहे.
रणजित जोशी सर, आवाज नाही येते. मी भावनाताईंना विनंती करतो की त्यांनी बोला. धन्यवाद विशाल. सुप्रिया, तुझं संपूर्ण जीवन प्रवास ऐकला आणि मला कळत होतं की तू तो सगळा सांगत असताना तुला वेळोवेळी असं भरून येत होतं आणि तो तू परत परत जगत होतीस. आणि तू खरंच फायटर आहेस. हे जे फायटिंग स्पिरिट आहे तुझ्यामध्ये, त्यामुळे तू खूप वेगवेगळ्या गोष्टी करते आहेस आणि एक एक गोष्ट पुढे जाते आहेस. आणि हे सगळं ऐकताना खूप तुझ्याबद्दल अभिमान पण वाटत होता आणि तुझ्या स्ट्रगल बद्दल पण, तुझ्या स्ट्रगलचं पण खूप कौतुक वाटत होतं की म्हणजे एखाद्या छोट्या गावामध्ये जेव्हा एखादी मुलगी अपंग म्हणून काही तिचा जीवन प्रवास पुढे करत असते, त्यावेळेस तो किती कठीण असतो हे खरंच म्हणजे कल्पना येते त्याची. आणि तू तरी त्या सगळ्या ह्याच्यातून म्हणजे मला सर्वात महत्वाचा क्षण तुझ्या आयुष्यातला माझ्या दृष्टीने हा होता की तू तुझा कम्फर्ट झोन सोडून तू सिंधुदुर्गला गेलीस आणि तिथे ते हेल्पर्स फॉर हँडिकॅप मध्ये जाऊन राहून स्वतःला आजमावलं, अजून नवीन गोष्टी शिकली. त्याने खरंच अजून तुझा कॉन्फिडन्स वाढायला मदत झाली असेल. आणि तुझ्या प्रत्येक म्हणजे मला तर ते तुझं परीक्षेचं पण जेव्हा ऐकलं तेव्हा खूप वाईट वाटलं. म्हणजे एवढं स्ट्रगल करून, एवढा अभ्यास करून, एवढा त्रास सहन करून परीक्षेला जायचं आणि फक्त सुपरवायझर सही करायला वरतून खाली न आल्यामुळे तुला परत परत पेपर द्यावे लागले किंवा तो तसा फेल असल्याचा रिझल्ट हातात घ्यायला लागला असेल तुला तेव्हा. म्हणजे त्यावेळेस होणारा तो त्रास जो आहे ना, तो खूप खूप जास्ती त्रासदायक असतो. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुला आजही तुझ्यासारखे जे तुझे मित्रमैत्रिणी आहेत त्या सगळ्यांच्या मदतीसाठी काहीतरी मेंटल हेल्थच्या संदर्भातला कोर्स करावा असं वाटतंय. ही खरंच खूप मोठी आणि कौतुकाची गोष्ट आहे. खूप मनापासून संवाद सारथी म्हणजे विशालला धन्यवाद द्यायला हवे की विशालने अजून एक हिरा शोधून आणला आणि इथे आमच्या समोर त्यांचं म्हणजे तिचं व्याख्यान ऐकण्याचा योग जुळवून आणला. खूप धन्यवाद. धन्यवाद भावनाताई. रणजित जोशी सर. अंजली मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे? हो विशाल सर, खरं तर आजचं हे व्याख्यान ऐकताना माझ्या मनामध्ये फक्त एकच भावना म्हणजे सतत दाटून येत होती, ती म्हणजे सुप्रियाबद्दलचा आदर आणि डोळ्यामध्ये पाणी. कारण की सुप्रिया, तुझा प्रवास ऐकताना पुन्हा एकदा जाणवलं की संघर्ष हा निवड नसतो, तो परिस्थिती आपल्यावर लादत असते आणि त्या परिस्थितीवर मात करायची असतो. आणि तुझ्या आयुष्यातील त्या कठीण टप्प्यांविषयी ऐकताना तर माझं म्हणजे मन अगदी सुन्न झालं. कारण लोकांनी ज्यावेळेस तुझ्या आई वडिलांना सांगितलं की हिचा काही फायदा नाही, हिला मारून टाका असं म्हणणं आणि त्यात घरची बिकट परिस्थिती, शेणाचं घर आणि मुलीसाठी साधं टॉयलेट पण नसणं आणि त्यामुळे कुठं पण म्हणजे जायचं असलं तरी पण 100 वेळा विचार करावा लागणं, हे सगळं खरंच ऐकताना ना अ, माझे डोळे खरंच पाणावले. कारण की एका मुलीला आणि त्यातही दिव्यांग मुलीला समाजामध्ये वावरत असताना किती मोठा संघर्ष करावा लागतो, हे मला मनापासून कळतं सुप्रिया. कारण आज जे काही तू आहे, तर त्यामागे तू जसं सांगितलं की तुझ्या आजीचं अमाप प्रेम, कष्ट आणि पाठिंबा आहे. तुझ्या आजीने तुला पाठीवरती उचलून शाळेत नेलं. खरं तर तुझी आजी फक्त तुला शाळेत नेत नव्हती, तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दिशेने तुझी आजी तुला घेऊन गेली. आणि आज तुझ्या यशामध्ये तुझ्या आजीचं प्रत्येक पाऊल सामावलेलं हे स्पष्टपणे दिसतंय. आणि सुप्रिया, आणि माझ्यामध्ये काही गोष्टी खूप समान आहेत. म्हणून कदाचित तुझी वेदना मी इतरांपेक्षा थोडी जास्त समजू शकते. कारण की आज पण समाजामध्ये जे लोक आहेत ना, सहज बोलून जातात की
हिला काय काम असतं, ही घरीच बसून असते, नुसती मुलांचे क्लासेस घेते, मोबाईलवर असते. अशा लोकांसाठी ना माझा आज एकच स्पष्ट संदेश आहे की तुम्हाला दिसत नाही तो संघर्ष आम्ही जगत असतो. तुम्हाला दिसत नाही ती जिद्द, ती मेहनत, तो मानसिक लढा आम्ही रोज लढत असतो. सुप्रिया, तुझं व्याख्यान केवळ प्रेरणादायी नव्हतं ग, ते अंतर्मुख करणारं होतं. कारण तू फक्त तुझी गोष्ट सांगितली नाहीस, तर अनेक न बोलल्या गेलेल्या वेदनांना आवाज दिलास. तुझं आयुष्य सांगतं की दिव्यांगत्व हे अपयश नाहीये, तर समाजाची नजर ही अपंग आहे. आणि आजच्या या संवादासाठी मनापासून धन्यवाद. तू चालत राहा, कारण तुझ्यासारख्या लोकांमुळेच अनेक मुलींना आज जगण्याची नवी उमेद या ठिकाणावरून नक्कीच मिळेल. आणि या ठिकाणी मुद्दाम आज एक गोष्ट पण सांगावीशी वाटते विशाल सर मला. साधारण आता 3-4 महिन्यांपूर्वी ना सुप्रिया आणि आमची जी मितवा टीम आहे ती पर्पल फेस्ट जे होतं गोव्याला, तर तिकडे गेले होते ट्रिपसाठी. तर त्यावेळी ना काही कारणांमुळे म्हणण्यापेक्षा मी स्वतः म्हणजे मला काही करता येणार नाही, माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको म्हणून मी तिथं गेले नाही. पण त्या क्षणी ना सुप्रियाने मला जे शब्द बोलले, ते आज पण माझ्या मनामध्ये कोरलेले आहेत. ती मला म्हणली, की "तू चल ना गं अंजली, मी आहे ना, मी तुला मदत करेल." खरं तर हे शब्द मला प्रचंड बळ मिळालं कारण की स्वतः ती व्हीलचेअरवर असलेली व्यक्ती दुसऱ्याला धीर देत असेल, तर ती ताकद केवळ शरीराची नसते, तर ती मनाची असते. आणि गोव्यामध्ये ज्यावेळेस सुप्रियानी बोटिंग केलं, समुद्रामध्ये मनमुराद आनंद घेतला, तिचं हसणं, मुक्तपणे जगणं, हे सगळं ज्यावेळेस मी बघितलं ना, तेव्हा मला खूप आनंद झाला तिच्याकडे बघून आणि तिच्याकडे पाहून आनंद तर झाला आणि तिच्याबद्दल आणखीन माझा आदर वाढत गेला. आणि सुप्रिया कधी पण हिंमत हारत नाही. परिस्थिती किती पण कठीण असली तरी ती कधीच थांबत नाही किंवा एकट्यात रडती ती, पण ती असं कुणाला तिचं म्हणजे दुःख जाणून पण देत नाही. आणि आज प्रत्यक्ष म्हणजे ती माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे. तरी पण म्हणजे मी पहिल्यांदा तिला ऐकलंय या मंचावरून आणि ती इतरांना सोबत घेऊन चालते. आणि आज मी ठामपणे सांगू शकते, की सुप्रिया फक्त माझी मैत्रीण नाही, याचा मला मैत्रीण आहे, याचा मला खूप गर्व आहे मनापासून. तुझं आयुष्य, तुझी जिद्द आणि तुझं न थकणं हे आमच्यासाठीच नाही, तर अनेकांसाठी जगण्याची उमेद आहे. कधीही हार न मानणारी ही मैत्रीण आज जितकी प्रेरणा देते, तितकीच उद्या पण देत राहील याची मला खात्री आहे. धन्यवाद अंजली मॅडम. रणजित जोशी सर, तुम्ही अनम्यूट करू शकताय का? हॅलो. डॉक्टर सुनीता पवार. हॅलो सर. नमस्कार मॅडम, बोला. नमस्ते नमस्ते सर. मी थोडं उशिरा जॉईन झाले, आज एक पेशंट होतं त्याच्यामुळे. पण सुप्रियाची माझी ओळख आहे, व्यवस्थित असल्यापासूनची आहे. पण तिच्याबद्दल आज तिनं एवढं छान डिटेल्समध्ये हे आधी ती म्हणजे तिचे डान्स वगैरे मी बघायचे. पर्पल फेस्टिवलमध्ये पण तिनं काहीतरी डान्स केला होता आणि म्हणजे तिचे फेसबुकला वगैरे आहेत काही व्हिडिओज वगैरे मी नेहमी बघत असते. पण आज नव्यानं सुप्रिया कळाली आणि खरंच कौतुक आहे तुझं सुप्रिया. परवा तू आमच्याकडे येऊन गेलीस, खरं मला भेटता आलं नाही तुम्हाला. परत एकदा नक्की आपण आणि एन्जॉय करू आणि शुभेच्छा तुला. हॅलो, आवाज येतो का? धन्यवाद डॉक्टर सुनीता मॅडम. रणजित जोशी सर, बोला ना. येतो का मला? मला आवाज येतो का? हो, येतोय, बोला ना सर. हो. हो. नाही, सुप्रियाने जे सांगितले अनुभव सगळ्यात मोठं त्याच्याकरता की लोकांनी दिलेला चॅलेंज म्हणजे चिडवणं आणि त्या चिडीतून आपण वेगळं निराश न होता जी फाईट तिने दिली, हेच आपल्या लोकांचं पुढे जाण्याचा मार्ग आहे आणि तो तिने अवलंबला म्हणूनच ती पुढे फाईट करत राहिली. कारण की कोणी व्यक्तीला
किंवा असं लोक चिडवत राहत असतो ना, त्याच्यातून आपण निराश न होता पुढची पावलं आपण टाकायला पाहिजे आणि ती सुप्रियाने टाकली. त्याबद्दल तुझं अभिनंदन. थोडं तुम्हाला हे आहे आणि असेच आपल्या अपंगांकरता दिव्यांगांकरता हेच मार्ग आहे पुढे जाण्याचे. धन्यवाद रणजित जोशी सर. बालाजी शिंदे सर. येस सर. थँक्यू मला संधी दिल्याबद्दल. सगळ्यात महत्वाचं. खूप दिवसानंतर आलोय मला असं वाटतंय. 3-4 सत्र झालेत. काही वैयक्तिक कारणास्तव जॉईन नाही करू शकलो, त्याबद्दल सॉरी. सुप्रिया, मी ऐकत होतो. ठीक आहे, बऱ्याच सगळ्या ऐकल्या. मला बऱ्याच सगळ्या गोष्टी ऐकल्या तुझ्या प्रवासाबद्दल. खूप भारी वाटते. सुप्रिया एवढ्या संघर्षातून पुढे आलेली व्यक्ती आहे. आम्ही देखील एवढं काही जास्त डिस्कस केलं नव्हतं प्रोफेशनल जर्नी किंवा अकॅडमी त्याच्याबद्दल, पण पर्सनल गोष्टीबद्दल असं काही जास्त एवढ्या बारकाईने जाणून घेता आलं नाहीये. पण आज ऐकून खूप बरं वाटलं. कारण सुप्रियाला मी ओळखतो एका NGOच्या माध्यमातून, आणि तेव्हापासून मग आम्ही टच मध्ये. पण पुण्यामध्ये आलो की मी सुप्रियाला भेटतोच. वेळ म्हणजे काढून भेटत असतो आम्ही. भारी वाटतं सगळ्या लोकांना भेटलं की. सुप्रिया त्यातली एक आमची जवळची मैत्रीण, बेस्ट फ्रेंड आहे. खूप टॅलेंटेड आहे. असं सगळं आहे. आम्ही आठवतं की पर्पल फेस्टला गेलो होतो गोव्याला. त्यावेळी सुप्रियाला व्यवस्थित समजून घेता आलं. टीम प्लेअर आहे चांगली, खूप अंडरस्टँडिंग आहे तिच्यामध्ये. आणि हे सगळं सुप्रिया मला असं वाटतं की ठीक आहे, माझ्यासारख्या लोकांना कदाचित ऍज अ मेल विथ डिसेबिलिटी म्हणून जास्त संघर्ष नाही करावा लागत. जेव्हा एखादी फिमेल असते आणि ती विशेषतः मार्जिनल अशा कम्युनिटीमधून असते, दलित, आदिवासी, बहुजन, आणि ज्यावेळी तीन मुद्दे एकत्र येतात, अपंगत्व नावाचं, दुसरं असतं जात, आणि तिसरं असतं की जेंडर, लिंगभाव. तर त्या व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणावरती संघर्ष करावा लागतो. त्याचं खूप मोठ्या प्रमाणात मार्जिनलायझेशन होतं. माणूस सोशल एक्सक्लुजन त्याचं होतं. डिस्क्रिमिनेशन किंवा ऑपरेशन होतं, आणि ते त्याचे लेयर असतात ऑपरेशनचे, डिस्क्रिमिनेशनचे, सोशल एक्सक्लुजनचे, त्या सगळ्या गोष्टी. सुप्रिया लोकॅलिटीचे इव्हन मला असं वाटतं की सुप्रिया या सगळ्या गोष्टींना पार करून, संघर्ष करून आज ती इंडिपेंडंट जगते, स्वतःच्या पायावरती उभी आहे. त्याच्याबद्दल खूप मला अभिमान वाटतो एक मित्र म्हणून. आम्ही सोबत काम करतोय दिव्यांगताई माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून, आणि करतच राहू चांगलं काम. जेवढं चांगलं आपल्याला कंट्रीब्युट करता येईल. जसंही आपल्या शिक्षणाचं, कौशल्याचं, ज्ञानाचा, माहितीचा लोकांसाठी वापर करता येईल, तसं हे आम्ही काम करतच आहोत. सुप्रिया, खूप खूप शुभेच्छा, आणि लवकरच भेटूयात, पार्टी देखील करूयात. बेसिक कुकिंग शिकायचं तुझ्याकडून अजून एकदा. ठीक आहे, चिरा पोहे, उपीट, समथिंग, थँक्यू सो मच. धन्यवाद बालाजी सर. नूपूर जोशी मॅडम. नूपूर मॅडम. मंजुषा निंबाळकर. शर्वरी. बोला मंजुषा मॅडम. हो सर, सुप्रियाताईचा अनुभव ऐकला, खूप छान वाटलं सर. आणि मी यांचं खूप दिवसापासून असं कधी यांना बोलणं नाही झालं.
पण आज प्रत्यक्षात मी त्यांचं ते ग्रुपला पाहिलं नाव वगैरे, म्हणलं चला सेक्शन तर अटेंड करून बघावं. माझा क्लास दुसरा सोडून मी पूर्ण सेक्शन अटेंड केलं सर. खूप छान प्रवास होता आणि त्यांची जी जिद्द आहे ना ते खूप म्हणजे छान आहे आणि असंच पुढं त्यांना जे पाहिजे ते भेटो हीच शुभेच्छा आणि छान वाटलं सर. धन्यवाद आणि मंजुषा. मला 1 मिनिट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमची पण आभारी आहे सर. नाही मॅडम, हे सगळ्यांसाठी संवाद खुला आहे. हो, आपण मला हे म्हटलं आपलं बोलणं झालं होतं सर, म्हणजे मला योगच नाही कधी आला, म्हणजे वेळेअभावी मी नाही अटेंड करू शकले. पण आज या ताईंचं नाव वगैरे म्हणजे ऐकून होते, पण प्रत्यक्षात कधी आमचं बोलणं नाही झालं. ग्रुपला पाहिलं म्हणून मी आज सेक्शन जॉईन केलं आणि खूप छान प्रवास आहे त्यांचा. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मंजुषा मॅडम. रुस्तुम निकम जी, ज्योती गायकवाड, अपर्णा मॅडम, नूपुर मॅडम. बोला अपर्णा मॅडम. तुम्ही अनम्यूट केलं होतं. येस. सुप्रियाला मी पर्सनली ओळखते, आम्ही चांगली फ्रेंड्स आहोत. आणि तिचं अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे फिरण्याची आवड, जी मलाही तिने लावली. आणि दुसरं म्हणजे बरेचसे चांगले मूवी, पॉप्युलर मूवी आम्ही थिएटरमध्ये जाऊन बघितलेले. जे ॲज अ व्हीलचेअर युजर थिएटरमध्ये जाऊन मूवी बघणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असायची आमच्यासाठी आणि त्याची आवडही मला सुप्रियाने निर्माण केली. तर थँक्यू सुप्रिया, तुझ्या या सपोर्ट आणि जे काही करेज तू आम्हाला देतेस त्याबद्दल. थँक्यू अपर्णा. धन्यवाद अपर्णा मॅडम. नूपुर मॅडम आणि सुप्रिया नावाने अजून कोण जॉईन आहे? ज्योती गायकवाड. तुम्ही तिघींना बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोला, नाही तर मग आपण समापनाकडे जाऊया. बोला मॅडम. बोलू शकते ना? हो, बोला बोला. नमस्कार. मगाशी जे सुप्रियाने सांगितलं होतं की व्हीलचेअरचा तिची ओळखच झालेली नव्हती लहानपणी आणि खूप उशिरा तिला समजलं की असाही प्रकार आपल्याला आपली कामं सोपं करण्यासाठी वापरता येतो. त्याच्यानंतर ऍक्च्युली एक 2-3 वर्षांपूर्वी एक व्हीलचेअर वापरायची कशी असा एक कॅम्प झाला होता आणि तो कॅम्प मी अपर्णा आणि सुप्रियानी तिघींनी एकत्र जॉईन केलेला होता. तर तिला आधी त्याची काही माहिती नव्हती आणि जसं ती सांगते की तिला सेल्फ प्रोपेलिंग चेअर सुद्धा हँडल करायला कोणीतरी लागायचं. तर त्या कॅम्पमध्ये तिने खूप चांगल्या प्रयत्न करून नंतर म्हणजे तो 10 दिवस आम्ही तिथे राहिलेलो होतो आणि तिथे कॉन्स्टंट म्हणजे दिवसभर फक्त जेवणाची झोपायची सुट्टी असायची, बाकी आम्ही दिवसभर फक्त व्यायाम आणि खुर्च्या वापरणं हेच शिकायचो दिवसभरात. तर ते तिने घरी आल्यानंतर सुद्धा कंटिन्यू केलं होतं आणि आताही मला असं वाटतं की या 3 वर्षात सगळं तिचं ती करते. त्याच्या आधी तिला मदत लागायची त्या गोष्टीसाठी. पण ते पण तिने खूप कन्सिस्टंटली केलंय आणि म्हणजे आता आम्ही तिचे व्हिडिओज वगैरे रेग्युलर बघतो तर ती एकटी फिरताना दिसते, तर छान वाटतं ते बघून सगळं. म्हणजे हे सोपं नाहीये म्हणून अभिनंदन तिचं. थँक्यू. धन्यवाद सुप्रिया मॅडम. ज्योती गायकवाड मॅडम, तुम्हाला काही बोलायचंय? नूपुर मॅडम, रुस्तुम निकम जी. बहुतेक ते बोलता येत नाही त्यांना अनम्यूट करून. खरोखर सुप्रिया मॅडम, तुमच्याकडून आज एकतर चॅलेंज घेऊन ते ऍक्सेप्ट करायचं आणि दुसरं तुम्ही जे छान उत्तर दिलं की तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली, तर परिस्थितीने दिली. तर खरोखर जोपर्यंत ती परिस्थिती ठरवत नाही तोपर्यंत बदल नाही घडत. आणि जो तुम्ही त्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलवलं आणि एक स्वतःतल्या मधलं जे काही प्रेम आहे स्वतःबद्दल म्हणजे सेल्फ लव, हे तुम्ही सिद्ध केलं आणि आज स्वतःला एक वेगळी सिद्ध
खूपच तुमचा प्रवास प्रेरणादायी असा आहे. आमच्या पूर्ण टीमकडून संवाद सारथी आणि संकल्प फाउंडेशनचे तुमचे ऋण व्यक्त करतो आणि निश्चितच अ, पुढेही आपण संवादात राहूया आणि जाता एक छोटासा मेसेज द्यावा आणि एक विसरलो विचारायचं. तुम्ही एकही कविता ऐकवली नाही. तुम्ही कवी आहात. तर एखादी कविता पण ऐकावी आणि आमचा हा सत्संग आम्ही समजतो. या सत्संगाची सांगता गीताने किंवा प्रार्थनेने करतो. जर तुम्ही तुमची कविता, मेसेज आणि गीत असं तिघांनी सांगता केली सत्संगाची तर खूप आनंद होईल. पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद देतो. अनम्यूट करा ना. सुप्रिया मॅम अनम्यूट करा ना. संदेश तुमचा मला तर एवढा ते आवाज नाही येत आहे. हा. हॅलो. आता येतोय. हो, आता येतोय. संदेश पण नाही. आपण शरीराने डिसेबल आहोत, मनाने नाही. हे फक्त लक्षात ठेवा आणि कधीही डिमोटिवेट होतोही आपण, पण या गोष्टीमुळेच होतो की आपण आपल्या शरीरामध्ये डिसेबल आहोत, म्हणजे व्यंग आहे किंवा काय. या गोष्टी जर आपण अ, अ, वेगळ्या पद्धतीने बघितल्या की ठीक आहे, शरीर आहे, शरीरात काहीतरी कमी आहे, म्हणजे आपल्यात काहीतरी कमी आहे असं काही नाहीये. आपण बुद्धीच्या जोरावर ज्या काही गोष्टी करू शकतोय त्या नक्कीच कराव्या, मनाने पण जिद्दीने लढाव्या. तेव्हा मग आपण डिसेबल नाहीये वाटत. हा मी संदेश देईन. आणि कविता तर म्हणजे आधी मी काही खरं म्हणजे अशी मांडणी वगैरे काही केलं नव्हतं की मी ही कविता सादर करेल किंवा काय. जी आता सध्या माझ्याकडे आहे मी ती सांगते. मॅम तुमचा आवाज नाही येत आहे. हा, एक मिनिट. एक हिंदीमध्ये कविता आता सध्या माझ्या समोर आहे, ती सादर करते. खरं तर एक दुसरी त्याच्या तोंडावर सांगते. शासनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागले, आज मात्र मी माझे चालता मग येत नाही, खंत होती माझ्या मनी. चालता मग येत नाही, खंत होती माझ्या मनी. पण आज मात्र मी माझे ही खंत झुगारून टाकली. आज मात्र मी माझे प्राक्तन झुगारून टाकले. लग्न नाही माझ्या नशिबी, लग्न नाही माझ्या नशिबी, हे शब्द कानी पडायचे. थोड्या वेळासाठी का होईना दुःख मलाही व्हायचे. पण हुंडाबळी अत्याचार वाटले, आज मात्र मी माझे प्राक्तन झुगारून टाकले. तुटपुंजच पैसे असतात. ते काही क्लास घेत होते तेव्हा मी लिहिली होती. तुटपुंजच पैसे असतात, पण समाधान वाटते कारण ते मी कमावले. आज मात्र मी माझे प्राक्तन झुगारून टाकले. आज मात्र मी माझे प्राक्तन झुगारून टाकले. थँक्यू. धन्यवाद सुप्रिया मॅडम. भावनाताई, प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करणे आणि सगळ्या श्रोत्यांचेही खूप खूप धन्यवाद की त्यांनी शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं. भावनाताई. हो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा
कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद सगळ्यांना. परत आपण भेटूया पुढच्या संवाद सारथीच्या एपिसोडला. तोपर्यंत थांबूया.